प्रसंग आपल्या गावातील सर्वांच्या परिचयाचे आदरणीय श्री परमेश्वरजी आबासाहेब मते, ज्ञानेश्वरजी आबासाहेब मते, सुनीताताई परमेश्वर आवरे आणि गुरुमाता आदरणीय सीताबाई आबासाहेब मते यांचे पती या आदर्श परिवाराचे आदर्श वडील आदरणीय हरिभक्तपारे श्री आबासाहेब सूर्यभान मते अल्पशा आजारानं बाबांचं देहावसन झालं आणि ते हे लोकांची यात्रा सोडून अनंताची यात्रेला गेले. त्यांच्या जाण्याच्या प्रित्यार्थ गंगा पूजनाच्या कार्यक्रमानिमित्तानं माझ्याकडे आलेली आजची ही कीर्तनरूपी नैमित्तिक सेवा तुम्हा सर्व देववृंदांच्या सेवेसाठी घेतलेला अभंग ज्ञानवंत, गुणवंत, कीर्तिवंत आणि तुम्हा सर्वांचे भाग्यवंत. पुणे नावाचा जिल्हा, त्या जिल्ह्यामध्ये दुधीर वाहणारी इंद्रायणी नावाची नदी, त्या इंद्रायणीच्या वास्तव्याला असलेलं छोटंसं आळंदी गाव आणि त्या देवाच्या आळंदी गावामध्ये अवतार कार्यासाठी आलेला हा महात्मा संत श्रेष्ठ ज्ञानोबराया या 4 चरणाच्या अभंगातून संत श्रेष्ठ ज्ञानोबराया अजंता जनार्दन या जड जीवाला उपदेश करतायत. उपदेश करणारे ज्ञानोबराया संत आहेत. ज्यांना उपदेश करतात ते आपण आहोत. काय उपदेश करतात ते आजच्या अभंगात आहे. उपदेश करण्यापूर्वी जो उपदेश करते त्याला तो उपदेश माहिती असावा. ज्यांना उपदेश करतात त्यांना तो उपदेश माहिती नसावा आणि जो उपदेश करतात तो उपदेश जगाच्या कल्याणासाठी असावा. या 4 चरणाच्या अभंगातून ज्ञानोबराया सांगताय, एसाती आलिया ओलंगा शारण धरू, नाही तरी संसार जाईल लया. एसाती आलिया ओलंगा शारण धरू, नाही तरी संसार जाईल लया. कवनाचे मायबाप कवनाचे गणगोत, मृग जलावत जाईल लया. विषयाची समसुख बेगडाची बाहुली, आबराची सावली जाईल लया. कवनाचे मायबाप कवनाचे गणगोत, मृग जलावत जाईल लया. ज्ञानदेव म्हणे पाहता पाहिले, ज्ञानदेव म्हणे पाहता पाहिले, स्वप्नीचे चैले जाईल लया. कवनाचे मायबाप कवनाचे गणगोत, मृग जलवत जाईल लया. पांडुरंग करू प्रथम पांडुरंगा करू प्रथम नमन, दुसरे चरण संतांची. त्यांच्या प्रभावाने कथेचा विस्तारून बाबाजी सद्गुरु दास तुका. ब्रह्मानंदम परमसुखदम केवलम ज्ञानमूर्ती, गणातीत गगन सदृश तत्वमस्यादि लक्षणम.
एकं चामलवचनं सर्वादि साक्षीभूतं भावान्तितं त्रिगुणरहितं सद्गुरुं तन्नमामि आता माझ्या भावा अंतराय नको रे देवा अरे भागा ते करीतो अन तुझेच नाम उच्चारितो आता माझे मन दूर राखावे बांधून तुका मने वाटे नको फुटू देऊ फाटे धन्य आज दीन संत दर्शनाचा धन्य आज दीन संत दर्शनाचा संत दर्शनाचा अनंत जन्मांचा शिन गेला मद वाटे त्यांची आलिंगन द्यावे आणि कदा न सोडावे चरण त्यांचे या आनंद सागरामध्ये आनंद लुटणाऱ्या माझ्या भगवान परमात्म्याच्या राधा हुसन्नो आजची या धावपळीच्या जीवनामध्ये आजची या स्पर्धेच्या जीवनामध्ये वेळात वेळ काढून या ठिकाणी कीर्तन श्रवण करण्यासाठी आलात या नारदाच्या गादीवरून सांगायचं म्हणजे तुम्ही माऊलीहून मयाल तुम्ही माऊलीहून मयाल तुम्ही चंद्राहून शीतल तुम्ही पाण्याहून पातल कल्लोल प्रेमाचे तुम्ही संताधिक संत मनविता कृपावंत एवढा करा उपकार देवा सांगा नमस्कार माझी वाणी तुझे वर्णे गुणनाम ऐशी देई प्रेम काही कला एकदंतम सुपकर्णम गजवस्त्र चतुर्भुजनम एकदंतम सुपकर्णम गजवस्त्र चतुर्भुजनम पाशंकुशाय देवे शुद्धि विनायकम वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा तस्य नमन करू आता नमन करू आता नमन करू आता नमन करू आता शंकराचा सुता शंकराचा सुता नमन करू आता नमन करू आता नमन करू आता नमन करू प्रथम नमन गुरुगणनाथ उमा शंकराची या सुता तया चरणावरी ठेवून माता तया माझे दंडवत करा विठ्ठल स्मरण संत म्हणजे काय करत असाल तर करू नका एवढं मात्र नक्की करा काय करा करा विठ्ठल स्मरण नामी असू द्यावे अनुसंधान भक्ता भवलक्षण जघन प्रमाण देत असे या आदर्शी परिवाराचे आदर्श वडील आदरणीय आबासाहेब हे लोकांची यापासून अनंताची यात्रेला गेले खऱ्या अर्थानं मते परिवाराला भगवान परमात्मा यावेळेला सजा दिली आम्ही केली काय चूक देवा दिली आम्हाला सजा भगवान परमात्मा आमचं काय चुकलं की आमच्या वडिलासारखं दैवत तू स्वतःकडे घेऊन गेलास आम्ही केली काय चूक देवा दिली आम्हाला सजा आणि जीवनाच्या जीवन पटलावरून आमच्या आबासाहेबांना केले वजा जीवनाच्या जीवन पटलावरून आदरणीय आबासाहेब वजा झाले म्हणजे या मृत्यू लोकांमध्ये जो जन्माला होता त्याला वजा व्हावं लागतं हा सृष्टीचा नियम आहे राम गेला कृष्ण गेला राम गेला कृष्ण गेला ज्ञानोबा गेला तुकोबा गेला
तुम्ही जाऊ आम्ही जाऊ मागे कोणी ना राहती. येते नाही मोर आले अवतार, येते नाही मोर आले अवतार, येरती पामर येरती पामर आणि आबासाहेबांच्या जाणं खऱ्या खऱ्या मते परिवारावरती या गावावरती दुःखाचं सावट आलेलं आहे आणि ते दुःख घालवण्यासाठी आजचा हा धर्ममंडप आहे. सुंदर असं मंदिर आहे महाराज, सुंदर असं मंदिर आहे. मंदिर म म्हणजे मंगलता, ती म्हणजे दिव्यता, र म्हणजे रम्यता. मंगलता दिव्यता रम्यता ज्या ठिकाणी एकत्र येते त्याच ठिकाणी भगवंताचं अधिष्ठान तयार होतं. अधिष्ठान रूपाने भगवान परमात्मा हे सुंदर असा धर्ममंडप आहे. संत रूपाने आमचे सगळे गुरुत्वले व्यक्तिमत्व या कार्यक्रमाला उपस्थित आहे. तुम्ही वारकरी या कार्यक्रमाला उपस्थित आहात, तुम्ही सुवासिनी सुद्धा या कार्यक्रमाला उपस्थित आहात. परंतु जोपर्यंत या धर्म मंडपामध्ये 14 विद्या आणि 64 कलेंची देवता सरस्वती माता येऊन जोपर्यंत गायन करत नाही तोपर्यंत या ठिकाणचं दुःख बाजूला जाऊ शकत नाही. या ठिकाणचं दुःख बाजूला जाऊन या ठिकाणी नवचैतन्य निर्माण व्हावं याच्यासाठी स्वतः तुकोबाऱ्या देवीला हाक मारली. देवी हंसावरती वसून शारदे मयुरावरती वसून हंसावरती वसून शारदे मयुरावरती वसून
प्रेमाचे घनभूत मृगजलवत जाईल लया. या आदर्शी परिवाराचे आदर्श वडील आदरणीय आबासाहेब सूर्यवंशी मते हे लोकांची यात्रा असून परलोकाला गेले आणि त्यांच्या जाण्याने त्यांच्या कार्याप्रसंगी माझ्याकडे आलेलं आजचं हे आहे कीर्तन. खऱ्या अर्थानं म्हणजे या मृत्यू लोकांमध्ये जो जन्माला येतो त्याला जावं लागतं, हा सृष्टीचा नियम आहे. ज्ञानोबा म्हणतात उपजे ते नासे नाशेले पुनरुपी दिसे हे घटिका यंत्र जैसे परिभ्रमेगा. माऊली म्हणतात घड्याळाचा काट्याचा नियम आहे स्वतः भोवती फिरत राहणं, निसर्गाचा नियम आहे जन्माला घालणं, थोडे दिवस त्याचा सांभाळ करणं आणि नंतर त्याच वस्तूचा नाश करणं सृष्टीचा नियम आहे. आणि म्हणून खऱ्या अर्थानं आदर्शी परिवाराचे आदर्श वडील आदरणीय बाबा गेले. साधू संतांनी सांगितलं माणसाने शरीरानं जरूर जावं पण कीर्ती रूपाने शिल्लक राहावं. ऐसा जन्म लाभावा देहाचा चंदन व्हावा, ऐसा जन्म लाभावा देहाचा चंदन व्हावा. आयुष्य संपूर्ण केला तरी सुगंध दरवळत राहावा, सुगंध दरवळत राहावा. माणसाने शरीरानं जरूर जावं पण कीर्ती रूपाने शिल्लक राहावं. आणि म्हणून खऱ्या अर्थाने त्यांच्या कार्याप्रसंगी आपण सगळे एकत्र आलो. गदी माडकुटाने एका ठिकाणी गोड वर्णन केले. त्यामुळे दोन ओंडे यांची होते सागरात भेट, एक लाट तोडी दोघा पुन्हा नाही गाठ. हा भवसागर आणि या भवसागरामध्ये आज अनेक ओंडकी एकत्र आली. पण उद्या आपण ठरवलं ना की सगळ्यांनी एकत्र यायचं आणि त्या ईश्वराने जर ठरवलं की आपल्याला एकत्र जेवून द्यायचं नाही तर आपण काही एकत्र येत. दोन ओंडे यांची होते सागरात भेट, एक लाट तोडी दोघा पुन्हा नाही गाठ. क्षणिक तो आहे बाळा खेळ मानवाचा, पराधीन जगती आहे पुत्र मानवाचा. आपण सगळे पराधीन आहोत आणि एकदा का त्या देवाच्या मनात आलं का आपल्याला सर्वांना जावं लागणार आहे. आणि म्हणून साधू संत ज्या मार्गाने गेले त्या मार्गाचं अवलंबन करा. आपण मानवाच्या जन्माला आलो महाराज, आपण सहज जन्माला आलो नाही. आपण चालावं कसं बसावं कसं तुकाराम बाबाने तुकाराम गाथेमध्ये लिहून ठेवलं. 350 वर्षापूर्वी तुकोबाने लिहून ठेवलं की मानवाच्या जन्माला आल्यानंतर माणसाने चालावं कसं आणि बसावं कसं. ते म्हणतात चालताना माणसाने असं चालावं की लोकांनी नमस्कार केला पाहिजे. चालताना कुठल्याही प्रकारे ऍटिट्यूड नसावा, अहंकार नसावा, सात्विक भाव असावा. आपण चालत राहिलो तर समोरच्याला वाटलं पाहिजे की ती सज्जन मनुष्य नमस्कार घालावा. पण आपलं सगळं उलट आहे. आपलं कसं आहे, प्रत्येकाला वाटतं मी रामायणाचार्य, मी भागवताचार्य, मी आचार्य, प्राचार्य, चित्रकार, पत्रकार, मी कोणीही नसून मी एक सामान्य माणूस आहे. चालताना आपण चालत राहिल्यानंतर समोरच्याला वाटलं पाहिजे की ती सज्जन मनुष्य नमस्कार घालावा. चालताना माणसाने असं चालावं की लोकांनी नमस्कार केला पाहिजे. आणि बसताना माणसाने असं बसावं, आपण बसल्यानंतर शेजारचा उठूनच गेला पाहिजे. कळते ना भाषा. तुकाराम महाराज म्हणले चालताना माणसाने असं चालावं की लोकांनी नमस्कार केला पाहिजे. आणि बसताना माणसाने असं बसावं तर बाजूच्या माणसाला जवळ येऊन बसलं पाहिजे. आणि मारताना माणसाने असं मारावं आपण मेलो ती वार्ता ज्याच्या कानावर जाईल त्या सेकंदाला त्या माणसाच्या डोळ्यातून आपल्या नावानं अश्रुधारा आल्या पाहिजे. सुंदर जीवन जगलं पाहिजे महाराज. आपण फार लांबून आलो महाराज. भगवान परमात्मा पुरुषोत्तमध्ये अर्जुनाचं निमित्त करून अर्जुनाला सांगता अर्जुन ऐक, तू हिंडला असं नाना योनी तेली तांबळी ब्राह्मण कोळी इतक्या केल्या येरधारा ते नाठविशी धनुधर. अरे अर्जुना तू 83,99,999 फिरून आला. मग फिरायचं नसेल ना राजा, एकच कर. काय कर? ज्याला हवी आहे मुक्ती त्याने करावी भक्ती. भक्ती हेच मुक्तीचं मूळ आहे. आणि आम्हाला मुक्तीला जायचं असेल आम्ही भक्ती केली पाहिजे. आणि म्हणून आपण सहज जन्माला आलो नाही मायबाप. स्वतःला ओळखायला शिका. आपल्या गावामध्ये एखादा मनुष्य आला, चौकामध्ये उभा राहिला आणि त्याने विचारलं आपल्या गावामध्ये श्रीमंत माणूस कोण, तर आपल्या हाताची बोटं दुसऱ्याच्या घराकडे जातात. पण आम्हाला हेच अजून कळलं नाही जगाच्या पाठीवर तुमच्या ना माझ्या इतका श्रीमंत कोणी नाही. आपण स्वतःला ओळखायला शिकलं पाहिजे. मला तुम्ही कोण आहात? मी कोण आहे करावा विचार, मी कोण आहे करावा विचार,
कोण आहे करावा विचार मी कोण आहे करावा विचार सुंदरप्रमाणे महाराजांचं आई मी हा कोण करावा विचार आम्ही नक्की कोण आहोत महाराज आणि एवढंच प्रश्न सोडवण्यासाठी मानवाचा जन्म आहे. येताना काही आणायचं नसतं नेताना काही न्यायचं नसतं मग हे जीवन कशासाठी जगायचं असतं. येताना काही आणायचं नसतं नेताना काही न्यायचं नसतं मग हे जीवन कशासाठी जगायचं असतं आणि याच प्रश्नाचं उत्तर शोधण्यासाठी जन्माला यायचं असतं. नक्की आम्ही कशासाठी आलो आम्हाला कळलं पाहिजे महाराज. आम्हाला व्हॉट्सअप कळलं लॅपटॉप कळलं फेसबुक कळलं चांगलं कळतं वाईट कळतं पाप कळतं पुण्य कळतं माझी गाडी माझी माडी माझ्या बायकोची गोलगोल साडी आम्हाला बाकी सगळं ज्ञान झालं पण आम्ही कोण आहोत याचं आम्हाला कळलं नाही आणि हे कळून घेण्यासाठी हा मंडप नुसता चपात्या जोडण्यासाठी म्हणून ज्ञानवाऱ्याने या मृत्यू लोकांमध्ये आल्यानंतर आम्हाला सांगितलं मला परमात्मा सोपा आहे पण चांगल्या पद्धतीने केला तर. आपल्या गावामध्ये एखाद्या मनुष्य आला चौकामध्ये उभा राहिला त्यांनी विचारलं तुमच्या गावामध्ये श्रीमंत कोण. आपली बोटं दुसऱ्याच्या घराकडे जातात पण आपण स्वतःला ओळखलं नाही. आपल्या इतके जगाच्या पाठीवर श्रीमंत कोणी नाही. आपण सहज जन्माला आलो नाही मायबाप. ज्ञानोबारांनी ज्ञानेश्वरीमध्ये सांगावं आयुष्याच्या साधने सच्चिदानंद पदवी घेणे एवढा अधिकार नारायणी कृपा अवलोकने दिला. भगवान परमात्म्याने तुम्हाला आशीर्वाद देऊन या मृत्यू लोकांमध्ये पाठवले. चांगलं जीवन जगला सुंदर परमार्थ केला आहात तुम्ही सच्चिदानंद स्वरूपाला प्राप्त होऊ शकता असा माझा तुम्हाला आशीर्वाद आहे असं भगवान परमात्मा स्वतः म्हणताय. मग तुम्हाला आशीर्वाद देऊन पाठवल्यानंतर आम्ही काय केलं पाहिजे. आपण किती भाग्यवान आहात महाराज. तुम्ही आणि मग किती भाग्यवान. नाथ बाबा म्हणले नरद्य निधान लागले हाती उत्तम सार उत्तम गती. नरद्य निधान लागले हाती नरद्य निधान लागले हाती उत्तम सार उत्तम गती. देव होऊ दे म्हणती ते देवच होती मग चित्ती कान धरावा. शांती ब्रह्मनाथ बाबा कोण महाराज. नाथ महाराज कोण. ज्याने 62 वर्षाच्या आयुष्यामध्ये 80,000 अभंग लिहिले 350 भारुडं लिहिली 8 ग्रंथ लिहिले. ज्याने पूर्वजांना वैकुंठावरून घरी जेवायला बोलवले. ज्याच्या घरी भगवान परमात्मा 36 वर्ष राबले. ज्याच्या दारामध्ये दत्तात्रय चौबदार झाले. जो शांती ब्रह्मनाथ बाबा जो स्वतः संत आहे शांत आहे आणि श्रीमंत आहे आणि त्या नाथ महाराजांनी सांगावं मानवाच्या जन्माला आल्यानंतर चांगलं जर जीवन जगला तर तुम्ही म्हटले ना मला देव व्हायचं आहे तुम्ही देव होऊ शकता. इव्हिल अँड सिव्हिल पॉवर भगवान परमात्मा आपल्याला दिलेली आहे. मग तिचा सदुपयोग आम्ही केला पाहिजे. आणि मानवाच्या जन्माला आलो आणि भक्ती करत जर नसेल तर नरदेह साधू संतांनी सांगितलं नरदेहाला आलात आणि भक्ती जर करत नसाल तर माऊली म्हटले तो 2 पायाचा बिना शब्दाचा गाढव आहे कोण. म्हणून मानवाच्या जन्माला आल्यानंतर आम्ही काय केलं पाहिजे हे ज्याचं त्याला कळलं पाहिजे. आणि म्हणून ज्ञानोबारांनी सांगावं येसा ती आली या ओलंगा शारण धरू या मानवाच्या साथीला आलात या मानवाच्या जन्माला आलात. ज्या शारंगधर भगवान परमात्म्याने हे सुंदर शरीर दिलंय आणि त्याची जर भक्ती या शरीराने केली नाही तर हा मानवाचा जन्म फुकट गेल्याशिवाय राहणार नाही. म्हणून येसा ती आली या ओलंगा शारण धरू नाही तरी संसार हो जायला. या मानवाच्या जन्माला आल्यानंतर आम्ही स्वतःला ओळखलं पाहिजे. कारण खऱ्या अर्थानं स्वतःला ओळखलं ना मग महाराज कळणार या जगामध्ये कोणीच मरत नाही. तुमच्याकडे माणसं मरतात का. या जगामध्ये कोणीच मरत नाही महाराज आणि हे कळण्यासाठी परमार्थ आहे. साधू संत ज्या मार्गाने गेले त्या मार्गाचं अवलंबन करा. मग या जगाच्या पाठीवर या मृत्यू लोकांमध्ये आल्यानंतर काही केलं पाहिजे तर करायचं असेल एकच करा भगवंताची भक्ती करा. करा रे बापानो साधन हरी करा रे बापानो साधन हरी साधन हरी करा रे बापानो साधन हरी करा रे बापानो साधन हरी करा रे बापानो साधन
करा रे बापानो साधना हरीचे जन करणीचे करू नका. जेणे न हे जन्म यमाची यातना ईशिया साधना करा काही. साधू संत म्हणले या साधनेने यमाची यातना होणार नाही. ती हरिप्राप्तीसाठी काहीतरी उपाय करा. काय करा? या मृत्यू लोकांमध्ये आल्यानंतर या जीवानं भक्ती केली पाहिजे. जगतवंदिनी जगद्गुरु तुकोबाराय सांगता भक्ती करणारा नामस्मरण करणारा माणूस जगामध्ये किती श्रेष्ठ आहे. जगतवंदिनी जगद्गुरु तुकोबाराय सांगतात ज्यांनी भगवंताची भक्ती करण्याकरता 6 वेळा जन्म घेतला. ज्याच्या घराण्यामध्ये 7 पिढ्याचा परमार्थ 20 पिढ्यांची सावकारगिरी आणि लोकांनी गाण ठेवली 14 पोती कागदपत्र ज्यांनी इंद्रायणीमध्ये बुडवली ते तुकोबाराने आम्हाला सांगावं. या मृत्यू लोकांमध्ये आल्यानंतर आम्ही काय केलं पाहिजे? ते म्हणजे खेडेगावचे 1000 ब्राह्मण जेवायला घातले ना तर तीर्थाचं 1 ब्राह्मण जेवायला घालण्याचं पुण्य प्राप्त होतं. खेडेगावचे 1000 ब्राह्मण तेव्हा 1 तीर्थाचा ब्राह्मण. असे तीर्थाचे 1000 ब्राह्मण तेव्हा 1 वेद पाठक म्हणजे ग्रंथ वाचणारा. असे 1000 वेद पाठक तेव्हा 1 पंडित. असे 1000 पंडित तेव्हा 1 संन्यासी. असे हजारो संन्यासी तेव्हा 1 परमहंस. असे हजारो परमहंस तेव्हा 1 ब्रह्मज्ञानी. ज्याला गुरु कृपेने नक्की कळलंय मी कोण आहे तो ब्रह्मज्ञानी. आणि असे हजारो ब्रह्मज्ञानी तुकोबाराय म्हटले एकत्र जरी आले ना एका माझ्या नामधारकाची बरोबरी करू शकत. ऐसे ब्रह्मज्ञानी परंपार तेने येती माझ्या नामधारका बरोबर. म्हणजे या मृत्यू लोकांमध्ये आल्यानंतर सर्वात श्रेष्ठ जर काही साधन असेल तर भगवंताचं चिंतन आहे. आणि जो चिंतन करतो तो नामधारक जगामध्ये श्रेष्ठ आहे. मग या मृत्यू लोकांमध्ये आल्यानंतर तुकोबाराय म्हणतात काय करा? नाम संकीर्तन साधन पैसो नाम संकीर्तन साधन पैसो नाम संकीर्तन साधन पैसो नाम संकीर्तन साधन पैसो नलगते सायास जावे वनंतरा सुखे तो घर नारायण. फार सुंदर आहे. मोठं म्हणण्यासाठी एकदा टाळ्या वाजवा. तरुण आहे जवान तो माझ्या महाराष्ट्राच्या मातीची शान. तरुण आहे जवान तो माझ्या महाराष्ट्राच्या मातीची शान. म्हणूनच स्वाभिमानानं उंच या भारत देशाची मान. स्वाभिमानानं उंच राहावी या भारत देशाची मान. या आई शिकव आपल्या मुलाला पसायदान. आणि नाही शिकवलं पसायदान तर तेच मुलगा म्हातारपणी करेल आपलं तानातान. जीवनामध्ये परिवर्तन केलं पाहिजे मायबाप. चांगली मुलं जन्माला येण्यासाठी आईची कूस पवित्र लागते. वडील सात्विक लागतो. घराण्याची आध्यात्मिक परंपरा लागते. तेव्हा चांगली मुलं जन्माला येतात. संगीत एक शक्ती है हर घट में बसे राम. किती सुंदर गायन आहे आमच्या महाराजांचं. संगीत एक शक्ती है हर घट में बसे राम. रोगी को रागिनी सुना दे तो रोगी को मिले आराम. महारोगी असू द्या महाराज मेडिकलच्या गोळ्या घेऊनही त्याला सदुपयोग होत नसेल त्याला हरिकीर्तनामध्ये आणा. या गायनाचारांचं गायन आणि या ताल म्हणायचा ताल त्याला श्रवण करायला सांगा. त्याला बरं वाटल्याशिवाय राहणार नाही. ही इव्हिल अँड सिव्हिल पॉवर संगीतामध्ये आहे. आणि म्हणून तुकोबाराय म्हटले हे लावून या मृदुंग श्रुती टाळ घोष शेवू ब्रह्मरस आवडीने. या मानवाच्या जन्माला आल्यानंतर तुम्ही सुंदर पद्धतीने परमार्थ करा. ज्ञानोबारायने आम्हाला सांगावं येसाती आली या कोण ज्ञानोबाराया? ज्यांनी या विश्वामध्ये ज्ञानरूपी सूर्य आणला अंधकाररूपी अज्ञान घालवलं. धर्माचं कार्य 16 वर्षापर्यंत केल्यानं 22व्या वर्षी समाधिस्थ झाले. ज्ञानोबारायांचं आयुष्य किती? 21 वर्षे 3 महिने 7 दिवस. ज्याने मेलेला सच्चिदानंद बाबा जिवंत केला. निर्बुद्ध रेडा वेद बोलायला लागला. निर्जीव भिंत चालवली. त्या महात्म्याने सांगावं या मानवाच्या जन्माला आल्यानंतर जर खरोखर तुम्हाला मुक्त व्हायचं असेल तर त्या सुंदर अशा भगवान परमात्म्याचं भजन करा. अभंगाच्या प्रथम
साथी आलिया ओलंगा शारण धरू नाही तरी संसारू जायला या ननवारे म्हणता मानवाचा जन्म फुकट गेले श्वाराला नाही. पण जोपर्यंत श्वास चालू आहे तोपर्यंत जगून घ्यावं छान. म्हणजे जीवन कसं जगावं, जोपर्यंत श्वास चालू आहे तोपर्यंत जगून घ्यावं छान. या जगाच्या पाठीवर तुमचा दुश्मन कोणी नाही. जोपर्यंत श्वास चालू आहे तोपर्यंत जगून घ्यावं छान. अहो झाडालाही माहित नाही कुठलं गळणार आहे पान. झाड नावाचा वटवृक्ष रुबाबदारपणाने उभा आहे, पण त्या झाड नावाच्या वटवृक्षालाही माहिती नाही त्याच्या कुठल्या फांदीचं कुठलं पान केव्हा गळणार आहे. या झाडाला तरी माहिती का इथलं एखादं पान केव्हा गळणार आहे. कोण दिवस येईल कैसा नाही देहाचा भरोसा. आणि म्हणून साधू संत म्हणजे मृत्यू लोकांमध्ये आता काय करा. आपलं कसं होतं, आपण लहानाचे मोठे झालो का बालपण विसरतो. आमच्या मुंबईला असं आहे, तुमच्याकडे कसं काय. आपण लहानाचे मोठे झालो का बालपण विसरतो. लग्न झालं का आई वडिलांना विसरतो. मुलं झाली का भावंडांना विसरतो. श्रीमंत झाला का मागची गरिबी विसरतो. आणि एकदा का म्हातारा झाला मग पायरीवर बसून जेवढ्यांना विसरले तेवढ्यांची यादी बनवतो. कधी माझी भाषा कळते का. मला असं वाटतं महाराष्ट्रामध्ये राहणाऱ्या लोकांना मराठी भाषा येते. मला असं वाटतं महाराष्ट्रामध्ये राहणाऱ्या लोकांना मराठी भाषा येते. आणि महाराष्ट्रात राहून जर मराठी येत नसेल तर तो महाराष्ट्र नसून घुसखोर असेल. मी तुमच्या गावाला एक कीर्तनकार म्हणून आलो नाही. परशुराम आमचे परमेश्वर दादा माझा परम मित्र आहे. मला 15 वर्षापासून मी महाराष्ट्राचे 36 जिल्हे फिरतो. मी चेहरा पाहिला का एका मिनिटात ओळखू शकतो हे माणूस ओरिजिनल का डुप्लिकेट आहे. हे ज्ञानोबा ज्ञानेश्वरीच्या दुसऱ्या अध्यायामध्ये लिहिलं. तुमच्या गावामध्ये सज्जन माणसं किती एका मिनिटात सांगू का. हे ज्ञानोबा ज्ञानेश्वरीमध्ये लिहिलं. ऐका कीर्तनकारांना अभ्यास करून बोललं पाहिजे. परमार्थ म्हणजे काय. काशी मथुरेला जाणं रोज पारायण करणं आणि लोकांना अकलीचं ढोस पाजणं म्हणजे परमार्थ नाही. तुम्ही ज्या क्षेत्रामध्ये असाल त्या क्षेत्राशी इमाने इतबारे वागा. तुम्ही ज्या क्षेत्रामध्ये आहात त्या क्षेत्रामध्ये इमाने इतबारे वागा. काबड कष्ट करा आणि हे सुंदर शरीर ज्या ईश्वराने दिलं त्या ईश्वराचं सकाळ आणि संध्याकाळ चिंतन करा. कष्ट करता करता जो भगवंताचं चिंतन करतो त्याची इंद्रियांची खसमत जाते, मनाची घडी बसते. तो जगाला प्रेम देतो, जगाच्या प्रेमात राहतो. त्या वार करायच्या, नामधारकाच्या, वैष्णवाच्या, सज्जन माणसाच्या नाकोर तेज राहतं. ज्याच्या नाकोर तेज आहे आपण समजायचे भगवंताच्या रेंज मधलं आहे. आणि कित्येक वर्ष परमार्थ करून ज्याच्या नाकोर तेज नाही त्याला आपण बोलायचं नाही, कारण आपल्याला सुखरूप मुंबईला घरी जायचंय. उभी लिहून घ्या ज्ञानोबा यांची. जी शरीर भावना सती इंद्रिय विषय विसरती तया सोमभाव प्रतीती प्रगट होय. माऊली म्हणतात त्याच जीवाच्या ठिकाणी माझ्या भगवंताचं नाम मुरलेलं आहे, त्याचंही चिन्ह आहे. आणि म्हणून जीवनामध्ये परमार्थ थोडा करायचा. महाराज मायबाप कीर्तनकार म्हणून ऐकू नका, तुमचा मुलगा म्हणून ऐका, भाऊ म्हणून ऐका. परमार्थ थोडा करायचा, ओरिजिनल करायचा, स्वतःसाठी करायचा. साधू संत ज्या मार्गाने गेले त्या मार्गाचं अवलंबन करायचा. तुकोबाराने 350 वर्षापूर्वी तुकाराम गाथेमध्ये लिहून ठेवलं. ते म्हणे गरज पडली तर माती विका, गरज पडली तर दगड विका. काय म्हटले. तुमची लई परिस्थिती खालावली, नाना संकट आली, घाबरून जाऊ नका. गरज पडली तर माती विका, गरज पडली तर दगड विका. गरज पडली तर माती विका, गरज पडली तर दगड विका. काही विकायचे ते विका, पण जीवनामध्ये कधी स्वाभिमान विकू नका. 350 वर्षापूर्वी लिहून ठेवलं. लाचारीने जीवन जगायचं नाही, मला थोडं जीवन जगायचं. ते म्हणतात लिहिण्याच्या अगोदर माणसाने वाचायला शिकलं पाहिजे. आता कलियुगातल्या लोकांचं वाचन कमी आहे आणि लिखाणच जास्त आहे. पुरातन काळामध्ये शाळा होत्या ना महाराज, पाठांतर जास्त करायला लागायचं. आता या मुलांच्या शाळेमध्ये जा, यांच्या वह्या तपासा, सगळं लिखाण आहे महाराज, वाचन काहीच नाही. 350 वर्षापूर्वी तुकाराम महाराजांनी तुकाराम गाथेमध्ये लिहिलं. लिहिण्याच्या अगोदर माणसाने वाचायला शिकलं पाहिजे, बोलण्याच्या अगोदर श्रवण करायला शिकलं पाहिजे, खर्च करण्याच्या अगोदर कमवायला शिकलं पाहिजे, हार पत्करण्याच्या अगोदर जिंकायला शिकलं पाहिजे. आणि मरता मरता कधीतरी माणसानं थोडंसं चांगलं जगायला शिकलं. थोडे अपेक्षा महाराज संतांना, आपल्याकडून जास्त अपेक्षा नाही, थोडं सुंदर जीवन जगा. एसा ती आली या ओलंगा शारण धरू नाही तरी संसार जायला या. जगतवंदिने जगद्गुरु तुकोबाराय सुद्धा सांगतात जीवनामध्ये परमार्थ केला पाहिजे महाराज. पण आमचं वेगळं आहे. आम्ही काय करतो, अभंग घेतोय. कुठला प्रपंच ओसरो आणि चित्त तुझ्या. आमच्या कीर्तनकारांचं सांगतो अभंग प्रपंच ओसरो आणि चित्त तुझ्या पायी मुरो. आणि मग त्या महाराजाच्या घरी जायचं. प्रपंच वाढले का कमी झालाय. हे जगतवंदिनी जगद्गुरु तुकोबाराय आम्हाला जगायला शिकवतात महाराज. जगाच्या पाठीवर तुकाराम महाराजांच्या एवढ्या श्रीमंत कोणी नाही महाराज. त्यांनी भगवंताची भक्ती करण्याकरता 6 वेळा जन्म घेतला. ज्याच्या घराण्यामध्ये 7 पिढ्याचा परमार्थ, 20 पिढ्यांची सावकारगिरी. लोकांनी गाण ठेवली 14 पोते कागदपत्र ज्यांनी इंद्रणीमध्ये बुडवली त्यांनी सांगावं.
ते म्हणे लातूरला भूकंप झाला, 30 वर्षापूर्वी शेकडोच्या संख्येने लोक मारली गेली. 2 वर्षापूर्वी किर्लोस्कर वाडीला मालिंग गावाला भरपूर पाऊस पडला, ढिगाऱ्याखाली कितीतरी लोक काढली गेली. 2 वर्षापूर्वी कोरोनासारखा महाभयंकर रोग आमच्या भारत देशामध्ये आला, लाखोच्या संख्येने लोक मारली गेली. कित्येक देशामध्ये माणसं गाडायला सुद्धा जमीन शिल्लक राहिली नाही. मग असं असताना सुद्धा त्या विश्वाच्या मालकानं अजूनपर्यंत तुम्हाला मला जिवंत का ठेवलंय? कधीतरी विचार करा महाराज. आम्ही नको त्याचा विचार करतो. जगाच्या पाठीवर असं एकच राष्ट्र आहे, ज्या राष्ट्राच्या नावामध्ये शब्द आहे महाराष्ट्र. जगाच्या पाठीवर असं एकच राष्ट्र. महाराष्ट्र राज्य हे सुजलम सुफलाम राष्ट्र होतं. महाराष्ट्रामध्ये निघणारा धूर सुद्धा सुवर्णाचा निघायचा. पण दिष्ट लग्नाचा प्रकार हा आमच्या महाराष्ट्रामध्ये मोगल आले. आमच्या महाराष्ट्रामध्ये मोगल आले, मंदिरं पाडली गेली, पूजा अर्चा बंद झाली, स्त्रियांचे अत्याचार झाले. आमच्या महाराष्ट्रामध्ये गाढवाचा नांगर फिरवला गेला आणि श्रीमंत महाराष्ट्र मोगलांनी कंगाल केला. आणि त्याच वेळेला अंधार फार झाला, एक दिवा पाहिजे, या राष्ट्राला जिजाऊचा शोभा पाहिजे. आमच्या महाराष्ट्रामध्ये मोगल आले, मंदिरं पाडली गेली, पूजा अर्चा बंद झाली, स्त्रियांच्यावरती अत्याचार झाले, गाढवाचं नांगर फिरवला गेला. आणि त्याच वेळेला 19 फेब्रुवारी 1630 छत्रपती शिवरायांचा जन्म झाला. 16 वर्षे स्वराज्याचा तोरणा बांधला, रायगडावरती राज्याभिषेक झाला. छत्रपती शिवाजी राजा 32 मन सोन्याच्या सिंहासनावरती विराजमान झाला. आणि त्या दिवशी आमच्या राजाने जाहीर केलं, इथून पुढे हिंदू धर्माचा संस्थापक अध्यक्ष कोण? संभाजी राजा. म्हणजे मला सांगा, आदरणीय आमचे आबासाहेब मते गेले, आता यांचा सातबारा कोणाच्या नावावर? मराठी कळते ना? आता आबासाहेब मते गेले, मला सांगा आता बाबा गेले, आता या बाबांचा सातबारा कोणाच्या नावावर? याच्यात तर आपण लय हुशार. छत्रपती शिवाजी राजांनी जाहीर केलं, इथून पुढे हिंदू धर्माचा संस्थापक अध्यक्ष कोण? संभाजी राजा. संभाजी राजा शूर आहे, वीर आहे, पराक्रमी, मुत्सद्दी आहे. संभाजी राजाने 16 वर्ष पहिला ग्रंथ लिहिला बुधभूषण. संपूर्ण ग्रंथ संस्कृत मध्ये लिहिला आणि त्या ग्रंथाचं आताचं वजन आहे 1 क्विंटल 40 किलो. किती? आमच्या तालुक्यातले आमच्या जिल्ह्यातली पोरं म्हणतात 16 वर्ष धोक्याचं नाही मोक्याचं. संभाजीराजाने 16 वर्ष पहिला ग्रंथ दिलेला बुधभूषण. संपूर्ण ग्रंथ संस्कृत मध्ये लिहिला. त्या ग्रंथाचं आताचं वजन आहे 1 क्विंटल 40 किलो. उर्वरित जीवनामध्ये संभाजीराजाने अजून 3 ग्रंथ लिहिले आणि मग गोव्याच्या गव्हर्नर दखल घेतली. संभाजीराजा शूर आहे, वीर आहे, पराक्रमी, मुत्सद्दी आहे, त्याचा आपण गुणगौरव सोहळा ठेवला पाहिजे. आणि त्या काळामध्ये गोव्याच्या गव्हर्नरनं आमच्या संभाजीराजाचा गुणगौरव सोहळा ठेवला आणि आमच्या राजाला त्या काळामध्ये गोव्याच्या गव्हर्नर 3 भेटवस्तू दिल्या. 2 हातातले कडे दिली, घरीची अंगठी दिली. आमच्या संभाजी राजाला गोव्याच्या गव्हर्नरनं प्रसन्न होऊन 3 भेटवस्तू दिल्या. 2 हातातले कडे दिली, घरीची अंगठी दिली. तेव्हा त्यांची किंमत होती 400 रुपये. 400 रुपयाच्या 3 वस्तू आमच्या संभाजी राजाला बक्षीस दिल्या. आणि तेच पैसे आताच्या गव्हर्नरनं, मागचे तेच पैसे आताच्या गव्हर्नरनं तेच पैसे रुपयामध्ये कन्वर्ट केले. तेव्हा त्यांची आताची किंमत झाली 1100 कोटी रुपये. कीर्तन ऐकताय ना? त्या काळचे 400 रुपये. जगतवंदिनी जगद्गुरु तुकोबाराय छत्रपती शिवाजीराजे, छत्रपती संभाजीराजे हे यांच्या काळातले 400 रुपये. त्याचं आत्ताचं मार्केट व्हॅल्युएशन आहे 1100 कोटी रुपये. तेव्हाचे 400 रुपये आताचे झाले 1100 कोटी रुपये. तेव्हा आमच्या तुकोबारांची प्रॉपर्टी 3000 कोटी रुपये. तर आता तुकाराम महाराजांची प्रॉपर्टी झाली किती? तुम्ही जरा गणित करा, तोपर्यंत मी चहा घेतो. तेव्हाचे 400 रुपये, त्याचं आताचं मार्केट व्हॅल्युएशन 1100 कोटी रुपये. मग तेव्हा तुकोबारांची प्रॉपर्टी 3000 कोटी रुपये. तर आता तुकाराम महाराजांची प्रॉपर्टी झाली किती? ती पाठीमागची मावशी बोट मोजते. हे मावशी बोट मोजून ते गणित होत नाही. कोणी सीएम मित्र असेल त्याला फोन करा. तेव्हाचे 400 रुपये, तेव्हाचे 400 रुपये. त्याची आताची किंमत झाली 1100 कोटी रुपये. तेव्हाची तुकाराम महाराजांची प्रॉपर्टी 3000 कोटी रुपये. तर आता तुकाराम महाराजांची प्रॉपर्टी झाली किती? उत्तर सांगू? सरपंच असेल, नगरसेवक असेल, नगराध्यक्ष असेल, आमदार असेल, खासदार असेल, मुख्यमंत्री असेल, पंतप्रधान असेल, राष्ट्रपती असेल, श्रीमंत देश अमेरिका असेल, अमेरिकेचा राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प असेल, या सगळ्यांची ब्लॅक अँड व्हाईट प्रॉपर्टी कोणाची? जेवढ्यांची नावं घेतली तेवढ्यांची प्रॉपर्टी जरी एकत्र केली तर एकट्या तुकाराम महाराजांच्या प्रॉपर्टीची बरोबरी होऊ शकत. अरे एवढा श्रीमंत तुकोबाराया आमच्या ग्रामस्थांच्या पायाला हात लावतात आणि विनंती करतात, सांगतात, हे राजानो, आता तरी पुढे हाची उपदेश नका करू नाश आयुष्याचा, नका करू नाश आयुष्याचा.
नका करुणाश आयुष्याचा सकाळांच्या पाया माझे दंडवत आपापले चित्त शुद्ध करा हित ते करावे देवाचे चिंतन तुमचं हित कशात आहे देवाचं जर चिंतन करायला त्याच्यामध्ये तुमचं हित आहे हित ते करावे देवाचे चिंतन करोनी आमन एकविध म्हणून साधू संत ज्या मार्गाने गेले त्या मार्गाचं अवलंबन करायचं सुंदर भगवान परमात्म्याने भक्ती सुंदर भगवान परमात्म्याने जे शरीर दिलं त्याचं चिंतन करायचं आहे आणि जीवन जगायचं कसं पक्षी अंगणी उतरती सकाळच्या वेळेला तुमच्या अंगणामध्ये पक्षी येतात दाणे टिपतात पक्षी निघून जातात ते पक्षी कधी म्हणतात का हो हे अंगण आमचं आहे तुम्हाला विचारतो बाबा आमच्या मुंबईला वेगळी पद्धत आहे तुमच्याकडे कसं काय आमच्याकडे मिरची खाली तर तिखट लागते कारलं खालं तर कडू लागतं ऊस खाला तर गोड लागतो तुमच्याकडे पौर्णिमेचा चंद्र पाहिलं तर सगळ्याला भरती येते आकाशामध्ये ढक्का लागला तर जंगलातला पूर्ण असतो विंचू चावला तर वेदना चालू होतात कांदा कापायला घेतला तर डोळ्यातून अश्रू येतं आणि लहान बाळ रडायला लागलं तर त्याच्या आईची चोळी आपोआप दुधानं ओली होते ज्या ताईचं लहान बाळ रडायला सुरुवात करतात त्याच ताईची काही मिनिटात दुधानं चोळी ओली होणार विंचू चावला काही सेकंदामध्ये वेदना चालू होणार कांदा कापायला घेता डोळ्यातून अश्रू येणार मिरची खाली तिखट लागणार कारलं खाल्लं कडू लागणार ऊस खाल्ला गोड लागणार या सगळ्यांचा तुम्हाला अनुभव आहे रात्रंदिवस देवदेव करता कधी स्वप्नात तरी आला का कवनाचे मायबाप कवनाचे गणगोत अध्यात्म असं सांगतं तुमचा बाप कोण आहे तुमची आई कोण आहे खरोखर तुम्हाला आई वडील आहेत का कवनाचे मायबाप कवनाचे गणगोत मृगजलावत जाईल मृगजल दिसताना खरं दिसतंय आम्हाला असं वाटतं पाणी आहे सूर्याचं तेज वाळूवरती पडलं वाळूची चमक आणि सूर्याचं तेज एकत्र झालं तर जे आम्हाला भासतंय ना ते मृगजल आहे पण ते खरोखर पाणी असतं का तर ज्ञानोबा रे म्हणतात कवनाचे मायबाप कवनाचे गणगोत मृगजलवत जाईल तुम्हाला कोणी आई नाही आणि तुम्हाला कोणी बाप नाही पण हे कळेल कधी नक्की तुम्ही कोण आहात त्या दिवशी ज्या दिवशी तुम्हाला कळलं तुम्ही कोण आहात मराठीमध्ये विचारतो मला कोणी उत्तर दिलं तरी चालतं मला जे दिसतंय ते तुम्ही का मला दिसत नाही ते तुम्ही तुमचं उत्तर येत नाही तोपर्यंत मी थांबणार मला जे दिसतंय तेच तुम्ही का मला दिसत नाही ते तुम्ही मला जे दिसतंय तेच तुम्ही आहात का मला दिसत नाही ते तुम्ही आहात तुम्ही स्वाध्याला जा बैठकीला जा जे जे रामकृष्ण हरीला जा स्वरूप संप्रदाय प्रकाश संप्रदाय चैतन्य संप्रदाय आनंद संप्रदाय ओम शांती संतीनाथ पंथ कुठल्याही भक्ती मार्गाला जा जीवनामध्ये एकच प्रश्न तेवढा सोडून घ्या नक्की तुम्ही कोण आहात मगाशी बाबांनी प्रमाण दिलं ज्ञानेश्वर महाराज म्हणतात मी कोणाचा आहे मला निवृत्ती दादाच्या कृपा आशीर्वादानं कळलं कोण म्हणले ज्ञानोबा आहे मग तुम्ही कोण आहात काय झाले आम्हाला सगळं कळलंय तुम्हाला मला फक्त जे कळलं पाहिजे तेवढंच कळलं नाही बाकी सगळं कळलं मला जे दिसतंय ते तुम्ही का मला दिसत नाही ते तुम्ही सगळे म्हणतात आबासाहेब गेले आबासाहेब गेले आबासाहेब गेले अहो आबासाहेब गेले म्हणजे नक्की गेलं कोण दिसणारं साडीचं हाताचं शरीर म्हणजे आबासाहेब आबासाहेबांच्या शरीराला ज्या वस्तूमुळे किंमत होती ती आतली वस्तू म्हणजे आबासाहेब तुम्ही आतले का बाहेरचे मला दिसतंय ते तुम्ही का दिसत नाही ते तुम्ही मला काही उत्तर दिलं तरी चालतं पण उत्तर पटकन बोला मला जे दिसतंय ते तुम्ही का दिसत नाही ते तुम्ही हे ज्या दिवशी गुरुकृपेनं कळलं त्या दिवशी सुटलात पण खरोखर असं बोलणं वेगळं आणि अनुभवणं वेगळं आहे आणि हे ज्या दिवशी आमच्या अंगी बांधलं ना त्या दिवशी मुक्त झालात आमच्या मुंबईला बांबू असतो बांबूला लहान असताना गाठी गाठी तुमच्याकडे बांबू आहेत का बांबू काय म्हणतात त्याला तुमच्याकडे काय म्हणतात येळू मग त्याच्यानंतर वेळूला लहान असताना बांबू त्या वेळूला गाठी गाठी आयुष्यभर जाळीमध्ये राहतो वेळू तरी त्याला गाठी गाठी आणि तो चौघांच्या खांद्यावर जातो कोण गैरसमज करून घ्या वेळू बद्दल सांगतो त्या गाठी सुटायच्या कधी भाऊ कीर्तनकारी इथं पट्टा का बांधतो उत्तर सांगे त्याला 500 बक्षीस विठ्ठल विठ्ठल कीर्तनकारी इथं पट्टा का बांधतो तुम्ही विचारलं पाहिजे शिंदे महाराज बाकी कोणी पट्टा बांधला नाही तुम्ही पट्टा का बांधला हा 250 रुपयाचा खर्च कशासाठी हा पट्टा कशासाठी बांधतात महाराज भाऊ वरून बांधला का न बांधला का या शरीराला आतून बांधलंय मुळ्यानं बंद उड्यानं बंद जालिंद्र बंद
हे शरीर 3 बंधामध्ये बांधलेलं आहे. याला 7 चक्र आहेत. मूलाधार चक्र, स्वाधिष्ठान चक्र, नाभी चक्र, अन्वद चक्र, विशुद्धी चक्र, आज्ञा चक्र, शशकार चक्र आहे. आणि याच्या आतमध्ये प्रवेश करायचा असेल तर 2 मार्ग, इडा मार्ग आणि पिंगळा मार्ग, डावी नाडी उजवी नाडी. आणि हे तिन्ही बंध जोपर्यंत सुटत नाही ना तोपर्यंत जीवशिवाचं ऐक्य होत नाही. आणि जीवशिवाचं ऐक्य होत नाही ना तोपर्यंत तुम्हाला कळतच नाही नक्की तुम्ही कोण आहात. तोपर्यंत तुम्हाला असं वाटतं हे दिसतंय ना हे मीच आहे. एका मिनिटात सांगतो महाराज, हे शरीर तुम्हाला वापरायला दिलंय. कवनाचे मायबाप कवनाचे गणगोत मृग जलवत जाईल लया, हे शरीर तुम्हाला वापरायला दिलंय. हे शरीर तुमचं आहे. तुम्ही शरीर नाही, तुम्ही शरीराच्या पलीकडचे आहात. तुम्हाला कळव म्हणून सांगतो, तुम्ही शरीरात का आत्मे आहात. मला दिसतंय ते तुम्ही का दिसत नाही ते तुम्ही. हे शरीर तुम्हाला मला वापरायला दिलंय. ऐका, तुमच्या या गावामध्ये संपूर्ण दिवसभर आपण सगळ्यांनी मेहनत केली. संध्याकाळी स्नान केलं. स्नान झाल्यानंतर आपण पूजा अर्चना केली. 9, 9:30ला जेवण केलं. 10, 10:30ला शरीर झोपणार. तुम्ही कोण आहात ऐका. कवनाचे मायबाप कवनाचे गणगोत मृग जलवत जाईल लया. तुम्ही जर शरीर आहात तर रात्रीचे शरीर झोपतं. बरोबर आहे. तुम्ही जर शरीर आहात तर रात्रीचे शरीर झोपतं. 9, 9:30ला जेवण केलं. 10, 10:30ला शरीर झोपणार. तुम्ही सकाळी लवकर उठणार. तुम्ही तुमच्या मित्राला सांगणार, तुम्ही तुमच्या मैत्रिणीला सांगणार, ए मैत्रिणी अगं तुला काय सांगू, रात्री मी कीर्तनावर आले पण मला असं स्वप्न पडलं. ए मित्रा, अरे रात्री मी कीर्तनावर आलो पण मला असं स्वप्न पडलं. तो मित्र म्हणतो ए मित्रा, ती मैत्रीण म्हणते ए मैत्रिणी अगं तू तर शरीर आहे, रात्रीचे शरीर झोपतं. ए मित्रा, अरे तू तर शरीर आहे, रात्रीचे शरीर झोपतं. मग तुझं शरीर जेव्हा झोपलं होतं तेव्हा पडणारं स्वप्न तुझ्या शरीरामध्ये जागर राहून कोण पाहत होतं. हे ज्याला कळलं ना तेच हजर आहे, बाकी सगळे पटावर हजर. तुम्ही जर शरीर आहात तर रात्रीचे शरीर झोपतं. मग तुम्ही जर झोपलेले आहात मग पडणारं स्वप्न तुमच्या शरीरामध्ये पडतं. ते पडणारं स्वप्न तुमच्या शरीरामध्ये जागर राहून कोण पाहतो. म्हणून भागवताचार्याने भागवतामध्ये सांगितलं या जगात कोणीच मरत नाही महाराज. त्याचा जन्म नाशो आत्मा हा केवळ अविनाशो, हा दृढ झाला विश्वासू गुरु हिमांश करुणी. शुक मुनीनं परीक्षित राजाला सांगितलं. मंडळी तुम्ही भागवत ऐकता, महाराज पण आपल्या ठिकाणी या ठिकाणी उपलब्ध आहेत. सुंदर प्रकारे भागवत सांगतायत. आणि आदरणीय मला मते दादांनी सांगितलं की महाराजांचं धर्माचं कार्य महाराष्ट्रभर चालू आहे. म्हणजे मला एवढंच सांगायचे आहे, भागवतामध्ये एवढंच सांगितलं या जगात कुणीच मरत नाही. तुमच्या गावाला माणसं मरतात का. ऐका, परीक्षित राजाला शुंग ऋषीने शाप दिला. एकदा परीक्षित राजा शिकारीला गेला. या अरण्यातून त्या अरण्यात, त्या अरण्यातून त्या अरण्यात मृग पाहिला. मृगाच्या मागे धावता धावता तो मृग कुठे गेला हे राजाला कळलं नाही. आणि त्या मृगाला शोधण्यासाठी राजा या अरण्यातून त्या अरण्यात, त्या अरण्यातून त्या अरण्यात, आणि ज्या अरण्यामध्ये शमीक नावाचे ऋषी नामचिंतनाला बसले होते राजा त्या अरण्यामध्ये गेला. विचारलं, महाराज इकडनं मृग गेला तू तुम्ही पाहिला का. महाराज इकडनं मृग गेला तू तुम्ही पाहिला का. ते नावाचे महाराज नव्हते. आपण कोणालाही महाराज म्हणतो. महाराज कोणाला म्हणतात. महाराज नावाची व्याख्या लिहून घ्या. महा म्हणजे मोठा, राज म्हणजे गुह्य. परमार्थातलं गुह्यतम गुह्य राज ज्याला माहिती त्याला म्हणतात महाराज. विचारलं, महाराज इकडनं मृग गेला तर तुम्ही पाहिला का. ते नावाचे महाराज नव्हते. त्यांनी 9च्या 9 दरवाजे लावले होते. अंतरंगामध्ये रंगलेले होते. परेची सुख पश्यंती भोगी आणि तोच राजयोगी मुकुटमणी. त्या नामचिंतनामध्ये असताना राजाने विचारलं, महाराज इकडनं मृग गेला तुम्ही पाहिला का. या जगात कोणीच मरत नाही एवढं सांगतो. मग राजाने 1 वेळा विचारलं, 2 वेळा विचारलं, 3 वेळा विचारलं तरी उत्तर मिळत नाही. पांडवांचा वंशज आहे. राजाला वाईट वाटलं. इकडे तिकडे पाहिलं, मेलेला सर्प दिसला. तो मेलेला सर्प उचलला, शमीक नावाच्या ऋषीच्या गळ्यामध्ये घातला. राजा आपल्या राजवाड्यामध्ये निघून आला. इकडे झाला काय प्रकार. त्या शमीक नावाचा मुलगा, शमीक नावाच्या ऋषींचा मुलगा शुंग ऋषी गंगा स्नानाला गेला होता. गंगा स्नानावर आला. माझ्या वडिलांची कोणीतरी निंदा केलेली आहे. माझ्या वडिलांच्या गळ्यामध्ये कोणीतरी मेलेला सर्प घातलेला आहे. ज्या कोणी व्यक्तीनं माझ्या वडिलांची निंदा केलेली आहे तो व्यक्ती आजपासून 7व्या दिवशी तक्षक नावाचा सर्प त्याला सर्पदोष करा आणि त्याला मारावं लागणार. मंडळी, आणि नंतर शमीक नावाचे ऋषी भानावर आले. विदेश स्थितीतून देह स्थितीमध्ये आलं. विचारलं, बाळा झालं काय. शुंग, बेटा झालं काय. म्हणजे बाबा तुमची कोणीतरी निंदा केली होती आणि मी त्याला शाप दिला. हे ज्ञानी माणसं असतात ना महाराज, यांना सगळं माहित असतं पण ते मुद्दाम बोलत नसतात. त्या शमीक नावाच्या ऋषीला आतमध्ये कळलं होतं अंतरंगामध्ये काय घडलेलं आहे, पण मुद्दाम विचारलं, बाळा झालं काय. म्हणजे बाबा कोणीतरी व्यक्ती होता, त्यांनी आपण तुमची निंदा केली, मेलेला सर्प गळ्यामध्ये घातला, मी त्याला शाप दिलेला आहे. तो व्यक्ती आजपासून 7व्या दिवशी मारणार.
आणि मग त्या शंग ऋषीला शमीर नावाच्या ऋषीला सांगितलं, बेटा हे कृत्य कोणी केलं तुला माहिती आहे का? हे कृत्य ज्याने केलं ना तो पांडवांचा वंशज आहे, परीक्षित राजा. परीक्षित राजा चुकला ही गोष्ट बरोबर आहे, पण परीक्षित राजा दुराचारी दुरात्मा नाहीये. तू जे शाप दिला ते योग्य केलं नाही. पण मला एक काम कर, ऋषीनं दिलेला शाप कदापि खोटा ठरणार नाही. मग राजाला सावध कर, राजाला निरोप पाठव, मी तुला शाप दिलेला आहे आणि आजपासून 7व्या दिवशी तुला मरावं लागणार आहे. या विश्वात कोणी मरत नाही हे मला सांगायचं आहे. राजाला निरोप मिळाला, मी आजपासून 7व्या दिवशी मरणार आहे. राजानं मंत्रिमंडळ बोलवलं, क्या किया जाय, मी 7व्या दिवशी मरणार आहे. जे मरणार आहेत तेवढे ऐका. आणि मग मंत्रिमंडळ बोलवलं, सगळ्यांनी सांगितलं, महाराज ऋषीनं दिलेला शाप कदापि खोटा ठरणार नाही. तुम्ही 7व्या दिवशी मरणार म्हणजे 7व्या दिवशी मरणार. पण कुठं कुठे एखादं अर्धवट असतं. तसं नापिक नावाचा सेनापती त्या परीक्षित राजाच्या दरबारामध्ये होता. तो मध्येच उभा राहिला, ओ राजेसाहेब कशाला घाबरताय, आजपासून 7व्या दिवशी मरणार, आजपासून 7व्या दिवशी मरणार. आपल्या राज्यामध्ये अभयारण्य आहे, त्या अभयारण्यामध्ये उंच टेकडी आहे, त्या टेकडीच्या चारी बाजूला पाणी आहे. टेकडीवरती एका खांबावरती महाल बांधू, चारी बाजूला पारेकरी ठेवू. येथे औषधाला साप येत नाही, सर्पदोष करण्याचा प्रश्नच नाही. राजा म्हणला, हे बाकी सगळे माझ्या विरोधात आहेत, एकटं मात्र माझ्या कामाचं. जेव्हा माणसाचं डोकं ठिकाणावर नसतं ना मायबाप, तेव्हा तो चांगली माणसं दूर घालवतो, नको त्याला जवळ करतो. त्याचं उदाहरण आहे. रातोरात राजाची पालखी हलवली, एका खांबावरती महाल बांधला, चारी बाजूला पारेकरी ठेवले. पहिला दिवस उजाडला आणि पहिला दिवस उजाडल्यानंतर परीक्षित राजानं जागा झालं, पाहिलं अरण्यामध्ये शुक नावाची मुनी त्या अरण्यातून चालले होते. ब्राह्मणाचं पोर एका खेळाशी व्यालं. जगाच्या पाठीवर एकच खेळ आहे, आम्ही कशाने खेळ म्हणतो, जन्माला यायचं आणि मरायचा एकच खेळ आहे. आणि खेळाडू 7च आहेत, आम्ही कोणालाही खेळाडू म्हणतो. अश्वत्थामा, बली, व्यास, हनुमंत, विभीषण, कुप, श्री परशुराम, इति श्री सप्तचिरंजीव. या जगामध्ये 7च खेळाडू आणि एकच खेळ आहे, जन्माला यायचं आणि मरायचा हा खेळ आहे. आणि संत मंडळी या खेळाला घाबरतात. ब्राह्मणाचे पोर एक खेळाशी व्याले, 12 वर्ष लपाले रे, कापत कापत बाहेर आले, नागीच पळून गेले रे, नागीच पळून गेले रे, हो आणि खेळिया तुझं चालत चालून खेळ रे, ऐक खेळिया तुझं चालत चालून खेळ रे, खेळिया तुझं चालत चालून खेळ रे, ऐक खेळिया तुझं चालत खेळ रे. ब्राह्मणाचं पोर एका खेळाशिवाय हाच खेळ आहे, जन्माने मृत्यूचा खेळ. आईच्या पोटामध्ये 12 वर्ष होता. वडिलांनी विनंती केली, महाराज जन्माला या. ज्या माऊलीच्या कुशीमध्ये 12 वर्ष तुम्ही आहात त्या माऊलीला किती त्रास आहे, जन्माला या. त्या आईला त्रास होऊ नये म्हणून जन्माला या. जन्माला आल्यानं पळत सुटले आणि राजानं वरून पाहिलं, परीक्षित राजानं पाहिलं आणि मग धावत गेला. मस्त काही पायावर या वारकरी संतांच्या आणि विचारलं, महाराज मी मरणार आहे, याच्यावरती उपाय सांगा. जेवढे मरणारे आहेत ना त्यांनीच उपाय ऐका. जगात कोणीच मरत नाही मायबाप, आणि एक कळावं याच्यासाठी भागवत आहे. विचारलं, महाराज मी मरणार आहे, याच्यावर उपाय सांगा, मी मरणार आहे. आणि मग सुख मिळून सांगलं, हे परीक्षित, हे परीक्षित नावाचं शरीर तुला वापरायला दिलंय, हे शरीर तुझं आहे, तू शरीर नाही, तू शरीराच्या पलीकडचं आहे. राजा देहाचा नाश होतो, आत्म्याचा नाश होत नाही, हे मला कळालं. शुक मुनी म्हणले, कधी? मी जेव्हा चंद्राला गुरु केलं तेव्हा. देहाचा जन्मनाशू, आत्मा हा केवळ अविनाशू, हा दृढ झाला विश्वासू, गुरु हिमांशी करुणी. हिमांशी म्हणजे चंद्र. राजा ऐक, चंद्र कलेकलेनं वाढतो. ऐका ही मंडळी, चंद्र कलेकलेनं वाढतो. गेली का? वक्त्यानं समजून घ्यायचं, थोड्याच वेळेमध्ये तुम्ही उरकून घ्या. हा सिद्धांत आहे. विठाल विठाल. ऐका, जोपर्यंत आवाज येईल तोपर्यंत सांगण्याचा प्रयत्न करतो. आणि मग महाराज परीक्षित राजा शरण गेला. विचारलं, महाराज मी मरणारे उपाय सांगा. म्हणजे बाळा राजा परीक्षित, हे शरीर तुला वापरायला दिलं, हे शरीर तुझं आहे, तू शरीर नाही, तू शरीराच्या पलीकडचं आहे. अरे म्हणला परीक्षित, ऐक, चंद्र कलेकलन वाढतो, चंद्र कलेकलन वाढतो अमावस्येपासून पौर्णिमेपर्यंत.
पौर्णिमेच्या दिवशी चंद्र 16 कलेनं परिपूर्ण होतो, त्या दिवशी सागराला भरती येते आणि पौर्णिमेनंतर कलेकलन चंद्र लहान होत येतो. अमावस्येच्या रात्रीपर्यंत चंद्र आकाशात दिसतो का? अमावस्येच्या दिवशी ए ताई मंडळी, तुमच्या गावाला पहिल्यांदा आलो म्हणून विचारलं, अमावस्येच्या रात्री चंद्र आकाशात दिसतो का? माऊली तुमच्याकडे काय पद्धत आहे? अमावस्येच्या रात्री चंद्र आकाशात दिसतो का? मग दिवसात जरी नसला तरी चंद्र त्या रात्री आकाशात नसतो का? तुमच्या शरीरामध्ये जन्माला आल्यापासून देव आहे, आत्मदेव तुमच्या शरीरामध्ये आहे. तो आतमध्ये आहे म्हणून डोळे पाहतात, कान ऐकतात, हात टाळ्या वाजवतात, पाय तीर्थाला चालतात, हे सगळी क्रिया घडते ना, तो आतमध्ये आहे म्हणून. मग एवढे दिवस तुमच्या आतमध्ये आहे, डोळ्याने दिसतो का? मग दिसत जरी नसला तरी आतमध्ये नसतो का? आणि तीच वस्तू देव आहे आणि तो देवाने तुम्ही एक आहात. कवनाचे मायबाप कवनाचे गणगोत मृग जलवत जाईल लया. आणि हे परीक्षित राजाला सांगितलं, राजा देहाचा नाश होतो, आत्म्याचा नाश होत नाही, तो आत्मस्वरूप आहे. आणि मग परीक्षित राजाला कळालं, मी आत्मस्वरूप आहे, मी मार्काच नाही. असं काही चिंतन केलं, षडचक्राचे भेदन करून ब्रह्मांड मार्ग ब्रह्मरंध्रातून ज्योत बाहेर काढली. ऐका मंडळी, ऐकताय ना? तुम्ही आणि मी आईच्या उदरामध्ये असताना आपल्या शरीरामध्ये देव आत्मदेव आपल्या शरीरामध्ये आला कुठून? कीर्तन ऐकताय ना? तुमच्याकडे लाईटचं बिल मीटरवाल्याला येतं का आकडेवाल्याला? आजचं कीर्तन फक्त मीटरवाल्याला. आकडेवाल्याची वायर किती चांगली असू द्या, त्याला करंटच नाही, माझा नाही. ऐकताय? आणि मग महाराज परीक्षित राजाला कळालं, स्वीकारवाले भाऊ परीक्षित राजाला कळालं, परीक्षित राजाला कळालं की मी मार्का नाही. मग असं काही चिंतन केलं आणि मग आपल्या शरीरामध्ये आत्मा असतो. कुठं? तुमच्या शरीरामध्ये आत्मा आहे. कुठं राहतो? नाभिस्थानी. आत्मा असे नाभिस्थानी माऊली म्हणतात. अष्टपाकुल्या छेदून, या अष्टपाकल्यांचं जे आहे ना संग्रह, हा छेदून 10वे दारातून आत्म्याला बाहेर काढता आलं पाहिजे. ज्याने काढला तो मुक्त झाला, याच्यासाठी भजन आहे. आणि 9 दारातून जर गेला ना फिर 84. आणि मग मंडळी हे षडचक्राचं भेदन करून ब्रह्मांड मार्ग ब्रह्मरंध्रातून ज्योत बाहेर काढली. परीक्षित राजा जिवंतपणे जीवनमुक्त झाला. राहिलेल्या शरीराला तक्षक नावाच्या सर्पानं सर्पदोष केला. शरीराची राग झाली, पण शरीराचे राग होण्याच्या अगोदर राजा जिवंतपणे जीवनमुक्त झाला. आणि म्हणून तुम्ही जन्मतच जीवनमुक्तच आहात. तुम्ही आत्मस्वरूप आहात, तुम्हीच ईश्वर आहात. तुम्हाला सोडून देव नाही. ज्या दिवशी कळलं त्या दिवशी सोडलात. कवनाचे मायबाप कवनाचे गणगोत मृग जलवत जाईल लया. व सुंदर प्रकारे संसार करायचा, परंतु माझा आहे परंतु माझा नाही. पक्षी अंगणी उतरती ते का गुंतवणीया राहती. तैसे असावे संसारी जवळी प्राचीनाची दोरी. आणि संसार माझा आहे अशी आसक्ती धरली. आणि यदा कधी संसाराचे विचार करून जर आपण मेलो तर पुढचा जन्म सापाचा. ज्ञानोबांनी ज्ञानेश्वरीमध्ये सांगावं, ए अर्जुना रे ऐक, तुम्ही तर काहीच पराक्रमी नाही वाटलं. तुम्ही तर काहीच पराक्रमी नाही अर्जुन आहात. 900 स्वर्गाधिपती झाला. तुमच्या कुळामध्ये नहुष नावाचा राजा होऊन गेला. राजांचे राजा चक्रवर्ती राजा. एवढं पुण्य संपादन केलं, स्वर्गामध्ये गेला. पण स्वर्गात गेल्यानंतर त्याला कर्मे ना मृत्यू लोकातली प्रॉपर्टी आठवायला लागली. जमिनीवरती आला ना सरपवून फिरायला लागला. 900 स्वर्गाधिपती झाला. परी राहटीवी न भांबवला आणि भुजंग तो पावला नेमसे काही. आणि म्हणून तुला आई नाही, तुला बाप नाही. हा प्रपंच सगळा मायावी आहे, याच्यापासून दूर राहा. मग जीवन जगायचं असेल तर कसं राहा. पक्षी अंगणी उतरती ते का गुंतवणीया राहती. त्याचे पुढे जाऊन सांगितलं, माऊली ज्ञानेश्वरी वाचू नका, भागवत वाचू नका आणि तीर्थालाही जाऊ नका. एक वाक्य सांगतो, मरेपर्यंत लक्षात ठेवा. तुमच्या गावाला कंडक्टर आहे का? एसटीचा कंडक्टर असतो तो आहे का तुमच्या गावाला? हो असं तर हो म्हणा, नाही तर नाही म्हणा. तुमच्या चेहऱ्याकडे पाहिलं का मला असं वाटतं अख्ख्या गावाचं कर्ज तुमच्याच नावावर आहे. अरे सुंदर जीवन जगा ना. जगामध्ये ब्रह्मदिशे उघडे. कुठेपर्यंत जीवन जगायचं नाही. शेजारच्या गावाला कंडक्टर आहे का? बरं, एसटी मध्ये प्रवास कधी करता का? ऐका, मग त्याचं निरीक्षण करायचं. मरेपर्यंत विसरू नका. फायदा जर तुम्हाला झाला नाही तर मला फक्त फोन करा. जीवन जगायचं कंडक्टर सारखं. कसं? कंडक्टरला बिचाराला रोजचा प्रवास आहे, बरोबर आहे? कंडक्टरला बिचाराला रोजचा प्रवास आहे, पण त्याला स्वतःला कुठंच जायचं नाही. कंडक्टरला कुठे जायचं असतं का? कंडक्टरला बिचाराला रोजचा प्रवास आहे, पण त्याला कुठंच जायचं नाही. गाडीमध्ये 55 प्रवासी आहेत, ओळखीचं एकही नाही. जवळ पैसे आहेत कोणाच्या? त्याला म्हणावं कर खर्च.
जवळ पैसे आहेत, खर्च करू शकत नाही, आणि ज्या गाडीत बसले ती गाडी सुद्धा स्वतःची. कंडक्टरला माहीतच नाही, कंडक्टरला माहीतच नाही ज्या गाडीत बसले ती गाडी स्वतःची आहे का. देह हे काळाचे, धन कुबेराचे, येथे मनुष्याचे काय आहे. आणि म्हणून सुंदर जीवन जगायचं. कवनाचे मायबाप, कवनाचे गणगोत, मृगजलवत जाईल या विषयाचे समसुख. जोपर्यंत तुमच्या शरीरात इंद्रिय चांगली आहेत तोपर्यंत विषयामध्ये तुम्हाला सुख वाटणार. पण विषयाचं माऊली, विषयाचं सुख जे आहे ना, विषयाचं सुख आहे ना, काही क्षणापुरतं आहे. ज्ञानोबाने सांगावं, विषयाचे समसुख बेगडाची बाहुली. मला सांगा मंडळी, समुद्राची बाहुली बनवली, मुंबईला गेट ऑफ इंडियाला फिरायला नेली, आणि त्या बाहुलीला गेट ऑफ इंडियाला समुद्रामध्ये पाण्यात बुडवली. किती वर्षात परत येईल? भाषा कळते का? थोडं जड जाते कसं काय? माझी भाषा कळते का तुम्हाला? मिठाची बाहुली बनवली, मुंबईला गेट ऑफ इंडियाला समुद्राच्या किनारी फिरायला नेली, आणि आपल्याला असं वाटलं हिला आंघोळ घालावी बुवा, पाण्यामध्ये बुडवली. ती बाहुली परत येईल का? तसं ज्ञानोबा म्हणले, विषयाचे समसुख बेगडाची बाहुली, आबराची सावली जाईल या. दुपारच्या वेळेला आकाशामध्ये असे ढग येतात आणि अशी सावळी पडते. ती सावळी काही क्षणापुरता असते का दिवसभर असते? एकदा का वारा आला ना, तसं ज्ञानोबा म्हणतात विषयामध्ये सुख आहे. विषयाचे समसुख बेगडाची बाहुली, आबराची सावली जायला या. कवनाचे मायबाप, कवनाचे गणगोत, मृगजलवत जायला या. आणि शेवटचे चरण सोडवायचे म्हणजे कमीत कमी अजून 2 तास. आणि तुमची इच्छा असेल तर मी तयार आहे. विठ्ठल विठ्ठल. सुंदर जीवन जगा महाराज. आणि एकदा का श्वास गेला ना का तो परत येणार नाही. साधू संत ज्या मार्गाने गेले त्या मार्गाचा अवलंबन करा. तुटला रे, तुटला रे, तुटला आयुष्याचा दोरा, तुटला आयुष्याचा दोरा, तुटला आयुष्याचा दोरा. हो तुटला रे, तुटला रे आयुष्याचा दोरा, तुटला आयुष्याचा दोरा, तुटला आयुष्याचा दोरा. वाहुगा पसारा येर, वाहुगा पसारा, वाहुगा पसारा येर, वाहुगा पसारा येर, वाहुगा पसारा येर, वाहुगा पसारा, वाहुगा पसारा येर, वाहुगा पसारा. तुटला रे, तुटला रे, तुटला आयुष्याचा दोरा, तुटला आयुष्याचा दोरा, तुटला आयुष्याचा दोरा. तुटला आयुष्याचा दोरा, हेर वाहुगा पसारा. आणि म्हणून साधू संत म्हणे जोपर्यंत श्वास आहे सुंदर जीवन जगा. आपण कीर्तन संपल्याच्या बेतात आलो. काही 2-4 मिनिटं घेतो. ज्ञानदेवा म्हणे पाहता पाहिली. आपल्या गावाचं नाव काय? शहाजनपूर. ज्ञानोबा म्हणते मी शहाजनपूरला कीर्तनाला गेलो. ते म्हणजे मी माणसं पाहिली, माणसं चांगली होती पण माणसं खरी नव्हती. ज्ञानदेवा म्हणे पाहता पाहिली. 3 दृष्टांत सांगणार. जोपर्यंत तुम्हाला कळलं नाही तोपर्यंत सांगणार. ज्ञानदेवा म्हणे पाहता पाहिले. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात पाहताना पाहिलं, दिसता नाही दिसलं पण ते खरं नव्हतं. ज्ञानदेवा म्हणे पाहता पाहिले आणि स्वप्नीचे चैले जायला या. पहिले टॉकीतला लोक पिक्चर पाहायला जायचे किंवा खेडेगावामध्ये काही असा उत्सव असेल ना तर पडद्यावरती सिनेमा लावायचे. तुमच्याकडे लावायचे का? 30 वर्षापूर्वी 40 वर्षापूर्वी एका गावाला असं सिनेमा लावला होता. मशीन चालू केलं, त्याचा प्रकाश पडला आणि त्या पडद्यावरती पिक्चर चालू झाला आणि एका गावाला आग लागली. धावा धावा वाचवा वाचवा, धावा धावा वाचवा वाचवा, गावाच्या गावा जळली, शहराच्या शहर, धावा धावा वाचवा वाचवा, धावा धावा वाचवा वाचवा. म्हणजे आग उसळली. मग महाराज अग्निशामकच्या 2 गाड्या आल्या. अग्निशामकच्या 2 गाड्या आल्या. धोधो पाण्याचा फवारा केला. धोधो पाण्याचा फवारा केला. आग विझली. माझा दृष्टांत संपला. प्रश्न तयार झाले 2.
पडद्यावरती एवढी मोठी आग लागली, धावा धावा वाचवा वाचवा, धावा धावा वाचवा वाचवा, गावाचे गावं जळाली, शहराचे शहर जळाली, करोड रुपये जळून खाक झाले, मोठी आग लागली, धावा धावा वाचवा वाचवा, धावा धावा वाचवा वाचवा. तेव्हा कापडाचा पडदा अग्नीनं पेटला का हो? तुम्ही झोपले का काय? एवढी मोठी आग लागली, धावा धावा वाचवा वाचवा, धावा धावा वाचवा वाचवा, एवढी मोठी आग लागली तेव्हा तो कापडाचा पडदा अग्नीनं पेटला का? आणि मग अग्निशमकच्या 2 गाड्या आल्या, धोधो पाण्याचा फवारा केला, धोधो पाण्याचा फवारा केला, 2 तास पाण्याचा फवारा केला, आग विझली. मग आग विझली, धोधो पाण्याचा फवारा केला आणि धोधो पाण्याचा फवारा 2 तास केल्यानंतर आग विझली, तेव्हा कापडाचा पडदा पाण्यानं भिजला का? मग गडबड झाली कोणाची? जो तिकीट काढून बसलाय ना, एअर कंडिशन आहे, थिएटर एअर कंडिशन आहे, फर्स्ट क्लासचं तिकीट काढलं आहे, पण आग लागली का इकडं एअर कंडिशन असताना सुद्धा घामाघूम होतो. अग्निशामकची गाडी येते, 2-3 तास पाण्याचा फवारा करते, आग विझते, हा लगेच खुर्चीमध्ये लगेच बटन लावतो. म्हणजे बरं झालं, यानं काही केलं का? ज्ञानदेवा म्हणे पाहता पाहिले, पाहताना पाहिलं, दिसलं, खरं नव्हतं. तसं हे जग आहे. एकदा जनक राजाला प्रश्न पडला, झोपेमध्ये भिकारी झाला, कीर्तन संपलं, तुमच्या चेहऱ्यावर पाहून मी आता उरक्त घेतो. ज्ञानदेव म्हणे पाहता पाहिले, स्वप्नीचे चैले जायला. या जनक राजाला प्रश्न पडला, स्वप्नामध्ये भिकारी झाला आणि मग अधिवेशन बोलवलं आहे. सकाळी सगळ्या मंत्र्यांनी विचारलं, पंडितांची सभा, मी स्वप्नामध्ये भिकारी झालो होतो हे खरं आहे की आता मी राजगादीवर बसलेला राजा आहे, मी राजा आहे हे खरं, व स्वप्नामध्ये भिकारी झालो हे खरं? ज्याला उत्तर येईल त्याला योग्य बक्षीस दिलं जाईल, पण उत्तर ज्याला येणार नाही त्याला बंदीखान्यामध्ये बंदिस्त केलं जाईल. अनेक पंडितांना बंदिस्त केलं महाराज. कूक नावाचा ब्राह्मण आला, त्यालाही उत्तर देता आलं नाही, त्यालाही बंदिस्त केलं. त्याचा मुलगा अष्टवक्र 8 ठिकाणी वाकलेला, तो जनक राजाच्या दरबारामध्ये आला. ज्ञानदेवा म्हणे पाहता पाहिले, ज्ञानदेवा म्हणे पाहता पाहिले, स्वप्नीचे चैले जायला. अष्टवक्र 8 ठिकाणी वाकलेला आणि तो आला जनकराजाच्या दरबारामध्ये आला. जनकराजाचं नाव ऐकून होतं. जनकराजा निस्ता राजा नव्हता, मला विदेश स्थितीचा महात्मा होता. म्हणजे पंडितांची सभा आहे आणि म्हणून तो अगदी तयारीनिशी आला. पण 8 ठिकाणी वाकलेल्या त्या मुलाला पाहिलं आणि ते पंडित लोक आपापसामध्ये कुजबूज करायला लागले ना, हसायला लागले. आणि त्यांचं हसू पाहिल्यानंतर राजाही हसायला लागला. आणि मग जसा राजा हसायला लागला तसा तो अष्टवक्र सुद्धा हसायला लागला. आणि जसं तो मुलगा असायला लागला, राजाला वाईट वाटलं. अरे म्हणलं ही पंडितांची सभा आहे, पंडित असली ठीक आहे, मी असलो ठीक आहे, तू का असला? म्हणजे राजा मी याच्यासाठी असलो, मी तुझं नाव ऐकून होतो, हा विदेश तिथेचा महात्मा आहे, विद्वान आहे राजा, पंडितांची सभा आहे. पण मला अगोदर वाटत होतं ही पंडितांची सभा आहे, पण इथं आल्यानंतर मला कळालं ही पंडितांची सभा नाही, ही चर्मकार लोकांची सभा आहे. कारण या लोकांनी माझ्या बुद्धीचं परीक्षण केलं नाही, मी किती ज्ञानी आहे, विद्वान आहे, माझ्या बुद्धीचं परीक्षण केलं नाही, यांनी माझ्या शरीराकडे पाहिलं. मी 8 ठिकाणी वाकलेला आहे म्हणून मला हे हसायला लागले. मला वाटलं होतं ही पंडितांची सभा आहे, ही पंडितांची सभा नाही, कोणाची सभा आहे? चर्मकार लोकांची सभा आहे. राजाला राग आला, कशासाठी आला? म्हणले वडिलाला बंदीखान्यात टाकलंय, वडिलाला सोडवण्यासाठी आलो. म्हणजे जगाच्या पाठीवर 2च राजे झाले ज्यांनी आपल्या आई बापाला बंदीखान्यामध्ये टाकलं. एक आहे कौस आणि दुसरे औरंगजेब बादशाह. जी माणसं इतिहास विसरतात ती माणसं इतिहास घडवू शकत नाही, आणि जी माणसं इतिहास विसरत नाही ती माणसं इतिहास घडवल्याशिवाय राहत नाही. आणि मग मला खऱ्या अर्थानं म्हणजे वडिलाला सोडवण्यासाठी आलो. काय प्रश्न आहे विचारलं, हाच प्रश्न विचारला. कीर्तन संपल्याचे बेतात ए बालबच्चे, असू द्या असू द्या असू द्या असू द्या असू द्या, यांच्यापेक्षा जास्त खोडकर होतो मी. विठ्ठला विठ्ठला आणि परमार्थ परिवर्तनाचं साधन आहे महाराज. मी 30 वर्ष फिरतो, पण खरं सांगतो नारदाच्या गादीवरून मला कधीच असं वाटलं नव्हतं मी या क्षेत्रात येईल ना माळ घालीन. महाराज शपथ घेऊन सांगतो, ऐसी जगह बैठी है कि कोई न बोले उठ और ऐसी बात बोली की कोई न बोले झूठ. परमार्थामध्ये बदलच झाला पाहिजे मला. परमार्थ परिवर्तनाचं साधन आहे, परमार्थ जीवनमुक्तीचं साधन आहे, भगवान परमात्म्याची भेट, भगवान परमात्म्याला प्राप्त करण्याचं साधन आहे. पण सध्या शोकांतिक आहे, किती कीर्तनकार सांगतात देवाची कधी भेट होईल किंवा देव काय केल्यानंतर देवाची प्राप्ती होईल. किती कीर्तनकार सांगतात हो बाबा. तुम्हाला खरं सांगू, माझं एक ऐकाल, जो कीर्तनकार कीर्तनामध्ये ज्ञानेश्वरीची ओळी बोलत नाही त्याचं कीर्तन कधी ठेवायचं नाही. विठ्ठल आउटलाईन कट
करतो मेन मुद्द्याकडे येतो. राजाने विचारलं, मी स्वप्नामध्ये भिकारी झालतो हे खरं आहे की मी आता राजा आहे हे खरं आहे? अष्टवक्रांचा राजा, तू झोपेमध्ये भिकारी झालता ना, ते झोपेतलं स्वप्न आहे. स्वप्नीचे चैल हे झालेलं आहे. स्वप्नामध्ये हे आपल्याला स्वप्न पडलं, 10 लाख रुपयाची लॉटरी लागली, 10 लाख रुपयाची लॉटरी लागली झोपेमध्ये, हे स्वप्नात. दिवसामध्ये दिवसात ते 10 लाख रुपये मोजता येतील का? मग राजा, तू स्वप्नामध्ये भिकारी झालता ना, ते तुझं झोपेतलं स्वप्न आहे ना. आता तू सिंहासनावर आहे ना, आता कीर्तन चालू आहे ना, ते तुझं झोपेतलं स्वप्न आहे. आणि हे जे आता चालू आहे ना, हे जागपणाचं स्वप्न आहे. दोन्ही स्वप्नच आहेत, तेही खोटं आहे आणि हेही खोटं आहे. सत्य एकच आहे, सत्य फक्त ईश्वर आहे. आणि ईश्वर जो आहे तो डोळ्याने दिसत नाही, जेवढं दिसतं तेवढं नाशिवंत आहे. जे दिसत नाही ते सत्य आहे. सत्य फक्त ईश्वर आहे आणि तो ईश्वर तुमच्या आतमध्ये आहे आणि तो ईश्वराने तुम्ही एक आहात. ज्या दिवशी कळलं त्या दिवशी सुटलात. ज्ञानदेव म्हणे, पाहता पाहिले आणि स्वप्नेचे चैले जायला या. स्वप्नात जे पाहिलं ते दिवसा खरं नसतं, जे आम्हाला खरं दिसतं पण ते खरं नाही, खरं फक्त ईश्वर आहे. ज्ञानदेव म्हणे, पाहता पाहिले स्वप्नेचे चैले जायला या. कवनाचे मायबाप, कवनाचे गणगोत, मृग जलवत जायला या. ज्यांच्या कृपा आशीर्वादानं आपण इथपर्यंत आलो, सगळे मिळून त्यांच्या नावाने जयघोष करूया. ज्ञानदेव म्हणे, पाहता पाहिले स्वप्नीचे चैले जायला. कवनाचे मायबाप, कवनाचे गणगोत, मृग जलवत जायला या. या आदर्श परिवारचे आदर्श वडील आदरणीय हरिभक्त पारायण श्री आबासाहेब सुरेबांजी मते अल्पशा आदरणं बाबांचं देहावसन झालं. खऱ्या अर्थानं त्यांचे चिरंजीव आणि गुरुमाता आदरणीय आमच्या सीताबाई आबासाहेब मते चांगले उत्कृष्ट कीर्तनकार आहेत. आईसाहेब आमच्या डोंबिवली परिसरामध्ये, मुंबईमध्ये चांगल्या प्रकारे कीर्तन करतात. ते आमच्या गुरुमाता आहेत, परमार्थिक क्षेत्रातले आमच्या मार्गदर्शक आहेत. आणि या आईसाहेबांचे, या बाबांचे दोन्ही चिरंजीव आमचे परमेश्वर दादा असतील, ज्ञानेश्वर दादा असतील, चांगल्या प्रकारे संसार करून परमार्थ करतात. आदर्श जीवन जगणारी माणसं आहेत. आणि त्यांच्या प्रेमाखात्री इथपर्यंत येणं झालं. तसं महाराष्ट्राचे मी 30 दिवस बाहेर असतो. 30 गावना भिकारीला 40 गाव. भिकारी झालं म्हणून तुमच्या श्रीमंताच्या गावाला आलो. काही चुकलं असेल तर मला माफ करा. 1-1.5 तासापासून नामाचा यज्ञ झाला. तो सुंदर नामाचा यज्ञ, पुण्याचा संच आबासाहेबांच्या चरणी समर्पित करून त्यांच्या आत्म्यात भगवान परमात्मा चांगली गती देवो असं अभिष्ट चिंतन या ठिकाणी व्यक्त करतो. मला तुमचं एकदा नाव सांगा मला. असो या नाव तर सांगा. आदर्श व्यक्तिमत्व, गुरुतुल्य व्यक्तिमत्व, भागवताचार्य आदरणीय आमचे रामेश्वरजी महाराज मते. या बाबांच्या कार्याप्रसंगी त्यांची भेट झाली. पण सुंदर अशी प्रासादिक वाणी आहे महाराज त्यांची. आणि त्यांच्या वाणी प्रासादिक आहे याला एकमेव कारण त्यांच्यावरती गुरुची कृपा आहे. तुम्ही जातं पाहिलं, जातं ताई म्हणजे तुमच्याकडे जातं आहे का? जातं आहे ना. वरती एक दगड आहे, खाली एक दगड आहे, मध्ये लोखंडाची आरी, वरती खुंटा आहे. त्याच्यामध्ये दाणे टाकतो आपण, वरचा खुंटा धरतो आणि गोल गोल फिरवलं का त्या दाण्याचं पीठ होतं. एकदा कबीरदास रडत होते. त्यांच्या गुरुने सांगितलं, का रडतो हो? मला या गावची ताई हातामध्ये दाणे घेते, दाणे
जात्यामध्ये टाकते हे आणि खुंटा धरून जातं गोल गोल फिरवलं का त्याचं पीठ होतं. महाराज म्हणले मी याच्यासाठी रडतो हो, हा शरीर नावाचा दाना या 84 जात्यात सापडला आणि याचं पीठ झालं तर किती वेळा जन्मा यावे, किती व्हावे. फजितनाथ बाबांनी सांगितलं तुम्हाला जर अपमृत्यूने मरायचं नाही. महाराज मी परमार्थ चॅलेंज पर करतो. परमार्थिक माणूस कधी ऍक्सिडेंटने मरत नाही, सर्पदोषाने मरत नाही, आत्महत्या करत नाही. परमार्थिक माणूस कधीही रात्रीचे मरत नाही. ज्याला रात्रीचं मरायचं आहे त्याने परमार्थ करायचा नाही. परमार्थ साधू संतांचा चॅलेंज पर आहे. तुम्ही किती भावनेनं करता येईल की मध्ये नाथबाबांनी भागवतामध्ये सांगितलं जो ज्ञानरूपी गुरु खुंट्या खाली बैसला, किती कोरोना येऊ द्या, ओमायक्रॉन येऊ द्या, तिसरी लाट येऊ द्या, आत्महत्या होऊ द्या, ऍक्सिडेंटने मरू द्या, तुम्ही घाबरू नका. फक्त चिंतनाचा खुंटा, भगवंताच्या नामाचा खुंटा सोडू नका. कबीरदासांनी सांगितलं हे बाबा रडू नको, जवळ ये जवळ ये जवळ ये आणि या जातामध्ये डोकावून पहा. जेवढे दाणे त्या लोखंडी आरीचे शेजारी राहिले ना तेवढे सुखरूप. जो गुरुरूपी ज्ञान खुंट्या खाली बैसला, 84 जे जाते काय त्याला. अरे किती जात जोराने फिरू दे, किती काळानं उग्र रूप धारण करू दे, फक्त नामाचा खुंटा सोडू नको. आणि खुंटा सोडला ना, जो गुरुपी ज्ञान खुंट्या खाली बैसला, 84 जे जाते काय त्याला. जेने गुरुपी खुंटा सोडला त्याला नगरी ना काळाने, म्हणजे यांना ना काळ अतिशय वाईट आहे. मी आलोरायाचा दोष न होरा ऐका दादनो, आलोरायाचा दोष न होरा ऐका दादनो, आलोरायाचा दोष न होरा ऐका दादनो, आलोरायाचा दोष होरा ऐका दादनो, होरा ऐका दादनो, होरा ऐका दादनो, ऐका दादनो, होरा ऐका दादनो. आलोरायाचा दोष न होरा ऐका दादनो, आलोरायाचा दोष न होरा ऐका दादनो, आलोरायाचा दोष होरा ऐका दादनो, आलोरायाचा दोष होरा ऐका दादनो. मला माहिती आहे वेळ झालेली आहे, पण मी मुंबईवरून आलो, 2 मिनिटं घेतो फक्त. मी आलोरायाचा दोष न होरा ऐका दादनो, येथून पुढे बरे होईल, भक्ती मार्ग द्वंद वाढेल, फेरा 84चा चुकेल धनमोकाशीगा. फक्त काय करा, मनाची पाटील देहगावचा, याचा विश्वास धरू नका. हा घात करी नियमांचा पाडील फसली, वासना बायको शेजारीनं, झगडा करी अतिदारून, हिच्या पाया हे नागवनं घर बुडविले. येणारा काळ अतिशय वाईट आहे. मी आलोरायाचा दोष न होरा ऐका दादानो, ध्यान देऊन ऐका जरा या कलियुगाची तरा. पुत्र होईल पित्याचा वैरीना, सत्याला नाही थारा. जाता जाता तुमच्या गावचं भविष्य सांगतो, ऐकायचंय का थांबू? ए मावशानो, तुमच्या गावचं भविष्य सांगतो. 2026ला तुमच्या गावाला काय होणार? कीर्तनकारांना अभ्यास करून बोललं पाहिजे. राष्ट्रीय संत तुकडोजी महाराजांनी ग्रामगीतेमध्ये लिहिलं, ध्यान देऊन ऐका जरा या कलियुगाची तरा. बाबा ऐका ना, तुमच्यासाठी सांगतो, ऐका ना. कारण तुम्ही ऐकलं तर तुम्ही अजून 100 लोकांना सांगणार. ध्यान देऊन ऐका जरा या कलियुगाची तरा. पुत्र होईल पित्याचा वैरीना, सत्याला नाही थारा. 2026ला तुमच्या गावामध्ये तरुण मुलांची लग्न होणार. काय होणार? 2026ला तुमच्या गावातल्या तरुण मुलांची लग्न होणार. 2026ला तुमच्या गावामध्ये नवीन सुनबाई येणार. त्या सुनबाया पलंगावर खुर्चीवर बसणार आणि सासूबाईचं पाणी वाहून जीव जाणार. ध्यान देऊन ऐका जरा या कलियुगाची तरा. पुत्र होईल पित्याचा वैरीना, सत्याला नाही थारा. कांता बैसेल सिंहासनी, बाबा हे मनाचं नाही, हे लोकगीत नाहीये. कांता बैसेल सिंहासनी, नवीन सुनबाई येणार, त्या पलंगावर खुर्चीवर बसणार. कांता बैसेल सिंहासनी, माता वाहे पाणी. अरे पिता बिचारा आडून राहिला न विचार नाही मनी. भावांचं वैर लागलं धनद्रव्या पायी. अरे सख्या बहिणीला विचारित नाही ना मेवणीला शालू घे. अशी अवलाद महाराष्ट्रात जन्माला येणार. वर्षातून एकदा भाऊबीज येणार, सख्या भाऊ सख्या बहिणीला भेटायला जाणार. ए ताई मंडळी, 2025ला भाऊबीज झाली, तुम्हाला किती भाऊ भेटायला जरा बोटवरती करा. पण खोटं बोलाल तर तुम्हाला पांडुरंगाची शपथ आहे 2027 पाहायला मिळणार नाही. 2025ला भाऊबीज झाली, किती भाऊ भेटायला बोटवरती करा. 40% महिला वर्ग, एकाही ताईचं बोटवरती नाही. सक्का भाऊ सख्या बहिणीला भेटायला जाणार नाही ना. हल्दी समारंभ आला तर ही अवलाद मेवणीला शालू घेतल्याशिवाय राहणार. मग अशा पोरांची संगत आमच्या पोरांना लागली तर महाराष्ट्रात शिवाजी तयार होतील काय?
आणि शिवाजी महाराज जर नसते तर तुमच्या गावाला मंदिर, हरिकीर्तन, आणि तुमचे नाव सकाराम तुकाराम, आणि तुमचे नाव मीराबाई, जनाबाई, सखुबाई, इकडे सगळे अब्दुल रज्जाक हमीद, इकडे हमीदाना अमेरकल्या. आणि मग सकाळी आमच्या मुली कॉलेजला निघाल्या असत्या, का हो हमीदा कहा चली, मैं तो गेवराई चली, काशी की कलाई जाती थी, ये मंदिर की मस्जिद बनती थी, और एक शिवाजी ने होता तो सबकी सुनता होती थी. आणि त्या छत्रपती शिवरायांच्या महाराष्ट्रातले आपण माणसं आहेत. शिवाजी राजांच्या जीवनामध्ये 3 संत आले. पहिले संत जगतवंदनीय जगद्गुरु तुकाराम महाराज, दुसरे संत श्रीमंत श्री रामदास स्वामी, आणि तिसरे संत घरी गेल्यानंतर वाचा भक्तिविजय नावाच्या ग्रंथामध्ये गणेशनाथ महाराज. या 3 संतांची संगत मिळाली आणि म्हणून छत्रपती शिवाजीराजे हिंदू धर्माचे संस्थापक झाले. म्हणून एसाती आलिया वलंगा शारंग धरू, नाही तरी संसारू जाईल लया, कवनाचे मायबाप कवनाचे गणगोत, मृग जलवत जाईल लया. विषयाचे समसुख नको त्या गोष्टीमध्ये सुख शोधू नका. विषयाचे समसुख वेगळाची बाहुली आबराची सावली जाईल लया, कवनाचे मायबाप कवनाचे गणगोत, मृग जलवत जाईल लया. आणि हे स्वप्नवत आहे खरं मानू नका. ज्ञानदेव म्हणे पाहता पाहिले, स्वप्नीचे चैले जाईल लया, कवनाचे मायबाप कवनाचे गणगोत, मृग जलवत झाले जाईल लया. झालेली सेवा माऊलीच्या चरणी समर्पित सेवेला पूर्ण. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली विठ्ठल दे देहाच्या गवालिया जन्ममृत्यूच्या सोहळिया, ना म्हणू नये धनंजया जयपरी, उपजेते नाशे नाशिलेते पुनरिपी दिशे, हे घटिका यंत्रदेशे परिभ्रमिका, का झाकला घटीचा दिवा, का निनुगा पांडवा. ननुबाईंनी ज्ञानेश्वरीमध्ये या देहाविषयी काही ओव्या खर्च केलेले आहेत. त्या निमित्ताने आपल्यातून जाऊन ज्यांना 14 दिवस आज पूर्ण होत आहेत असे असणारे आपल्या गावचे लाडकं भूषण, अधिकार संपन्न असतात, शांत समय, स्वभाव चांगला आहे, शांत समय, स्वभाव शांत आणि अधिकार संपन्न असणारे आबासाहेब सूर्यभान मते पाटील यांना जाऊन आज 14 दिवस पूर्ण होत आहे. त्यांच्या गंगापूर्णाच्या निमित्ताने येसाती आलिया वळंगा शारंधरू, नाही तरी संसारू जाईल लया, कोवनाची मायबापू कोवनाची गणगोत, मृग जळवत जाईल लया. श्री संत ज्ञानोबऱ्याच्या अभंगावर चिंतन केलं. हरिभक्त प्राणी परमपूज्य आदरणीय महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध कीर्तनकार, त्यांची माझी पहिलीच भेट आहे. म्हणजे याच्या अगोदर पण भेट झालेली आहे माझी. त्या भागामध्ये कळवा, दिवा, मुंब्रा, कल्याण, ठाणे या भागामध्ये माझे कीर्तन झालेले आहेत. कार्यक्रमासाठी मी मुंब्र्याला माझं एक तोप झालं 12 वर्ष. मुंब्रा म्हणजे मिनी पाकिस्तान आहे मुंब्रा, आणि फक्त शंकर मंदिर आहे त्या गावामध्ये, त्या मुंब्र्यामध्ये. आणि त्या मुंब्र्याचे आमदार जितेंद्र आव्हाड हे आहे. आणि अगदी त्या परिसरामध्ये कार्यक्रम करण्याचा योग सुंदर या ठिकाणी लाभला. अगदी त्या परिसरामध्ये पुरी बाबा आणि त्याच परिसरामध्ये अगदी वैभवशाली वाणी प्रभू, गोड स्वभावाचे धनी शंकर महाराज शिंदे बाबा यांनी येसाते आलिया वळंगा शारंगधरू या अभंगावर सुंदर या ठिकाणी ग्रामस्थ भक्तिमाता, ग्रामस्थ भिजनी मंडळी सर्वांना ज्ञानामृत दिल्याबद्दल मी बाबांचे आभार व्यक्त करतो. एकदा बाबांसाठी सर्वांनी टाळी वाजवा. ऐका बाबांचा थोडा एक आज कीर्तनाचं म्हणजे निमित्त कीर्तन आहे, दुःखांचा प्रसंग आहे. तुमचं जर सप्त्यामध्ये कीर्तन असेल का, तुम्हाला लोक सगळे आमच्या गावात रिस्पॉन्स देतील, तुमच्या शब्दाला हसतील, तुमच्याकडे या ठिकाणी अगदी टवटवीत चेहरा करून बघतील. पण आमचं गाव छोटं आहे बाबा, आमचं गाव छोटं आहे. पण आमच्या गावातला एखादा माणूस गेला का, तर एकाचा नाही तर सगळ्या गावाचा माणूस गेला, हे दुःख या ठिकाणी गावकऱ्याला असतं. दुःखाचा प्रसंग आहे म्हणून या ठिकाणी रिस्पॉन्स तुम्हाला भेटला नाही, मी क्षमा मागतो. आणि सर्वांचे चेहरे पडलेले आहे, सर्वांच्या डोळ्यामध्ये पाणी आहे. आणि आबाजानं म्हणजे मते पाटील यांच्यातला आधारस्तंभ जाणे. हे 4-5 जण भाऊ आहेत आणि भावापैकी या ठिकाणी आबा निघून गेले. आबाचा स्वभाव म्हणजे शांत, श्रीमंत आणि अगदी गुणी स्वभाव आबाचा आहे होता. आणि आबाने या ठिकाणी बघा 2 मुलं आणि 1 मुलगी यांना या ठिकाणी जन्म दिला. हरिभक्त परमपूज्य आदरणीय आपल्या गावचं नाव महाराष्ट्रभर गाजवत आहेत अशा असताना आमचे परमेश्वर महाराज मती, हरिभक्त आमचे ज्ञानेश्वर महाराज
आमची सुनीताताई आणि माझ्या समोर या ठिकाणी आई बसलेल्या आहेत. अशा 3 मुलाला आबाने जन्म दिला. कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक तयाचा हरिक वाटे देवा. आज ज्याचा हात गेला त्याला विचारा हाताची किंमत, ज्याचा पाय गेला त्याला विचारा पायाची किंमत, ज्याचा डोळा गेला त्याला विचारा डोळ्याची किंमत, ज्याचा बाप गेला का त्याला विचारा बापाची किंमत काय असते. आज परमेश्वर दादा, आमचा ज्ञानेश्वर दादा, आमची सुनीताताई माझ्या समोर आहे. त्यांची सुनबाई असतं, नातलग असते. आता आबा जीवनातून निघून गेले, काय दुःख असेल का त्या परिवाराला तुम्ही जाऊन विचारा. सज्जनाव बाप सांगायचं म्हटलं की मला सांगता येत नाही, माय सांगायचं म्हटलं सांगता येत नाही महाराज. आणि अगदी माझं काल्याचे कीर्तन होतं लिमगावला. लिमगावचे काल्याचे कीर्तन कॅन्सल करून अगदी आबाच्या कार्यक्रमासाठी मी हजर आहे. काल शिवकधी सांगता झाली, त्या निमित्ताने बाबांचे कीर्तन ऐकण्यामध्ये कीर्तनासाठी आबाची सेवा घडेल त्या माध्यमातून सर्व ग्रामस्थांच्या विनंतीला किंवा आपल्याच गावातलं दुःख आहे सर्वांच्या ठिकाणी आबा परिचित आहे या माध्यमातून सर्व ठिकाणी भक्तिमती माता ग्रामस्थ भजनी मंडळी सर्वांच्या माध्यमातून गंगापूजन आनंदामध्ये दुःखामध्ये आनंदही आहे आणि दुःखही आहे या माध्यमातून आपला कार्यक्रम सादर होत आहे. बाप म्हणजे आपल्या जीवनाचं हृदयाचा ठाव घेणाऱ्या या ठिकाणी स्थान आहे. अगदी सर्वांच्या सुरुवातीपासून तर चेहरे पडलेले आहेत की कारण की आबा जीवनातून निघून गेले आणि आबा जाण्याने सगळ्या नुसतं मते पाटील परिवार यांना दुःख नाही तर सगळ्या गावाला दुःख आहे. लोणी आणि शाजमपूर यांना दुःख आहे. मी नव्हतो मोतीला, मान्य करतो मी कार्यक्रमासाठी लांब होतो, पण जे मोतीला होती का त्यांनी मला सांगितलं महाराज इतकी पब्लिक होती आणि आबा जाण्याने सगळ्या ठिकाणी दोन्ही गावाच्या डोळ्यामध्ये पाणी होतं आबा गेल्याच्या नंतर. एवढं प्रेमळ व्यक्तिमत्व आपल्या गावातून निघून गेलं. पण ऐका देवाला मी अशी विनंती करतो, ही भगवान शंकरा भोले बाबा अशी तुम्हाला विनंती आहे. आबा जीवनातून आमच्या निघून गेले, पण याच परिवारामध्ये मुलगी किंवा मुलगा या स्वरूपामध्ये आबा तुम्ही पुन्हा जन्माला यावं आणि अगदी ठिकाणी तुमचा आशीर्वाद आमच्या जीवनामध्ये प्राप्त व्हावं अशी विश्वचन्य प्रार्थना करतो. उरामदी माया त्याच्या काळ्या मेघवानी दाखविना कधी पुन्हा डोळ्यातलं पाणी. जिजू जिजू संसाराचा गाडा हाकला वटामधी हसू जरी कना वाकला. घडीभर तू थांबर ऐक त्याची धाबर घरी अवघड आहे गड्या. तू कमी करा. उमगाया बापर असा बाप या ठिकाणी जीवनातून निघून गेला. बाप आपल्या जीवनातली सावली असते, बाप आपल्या जीवनातला आधार असतो. जसं या ठिकाणी घराचा पाया मजबूत असल्याच्या नंतर घर उभा राहतं, मंदिराचा पाया मजबूत असेल तर मंदिर उभा राहतं. तसं या ठिकाणी संसार प्रपंच आणि संसार चालत असेल का, संसाराचा पाया मजबूत असेल का तरच आनंदामध्ये या ठिकाणी संसार चालतो. त्यापैकी बघा बाप म्हणजे या परिवारात निघून गेला. बापाची जागा बापाची उणीव या ठिकाणी भरून निघू शकत नाही. चांगल्या ठिकाणी आपण जीवनामध्ये आपापल्या पण अनुभवतो. परंतु मते पाटील परिवार आमचे परमेश्वर दादा ज्ञानेश्वर भैया आमचे सुनीताताई यांच्या जीवनामधली बापाची कमतरता आहेच. पण सर्व या ठिकाणी चुलत्याला अशी विनंती करतो, तुम्ही या ठिकाणी बापाची जागा त्यांना कधीही उणीव भासून देऊ नका. त्यामध्ये आमचे नारायण अण्णा असतील, आमचे बंडू काका असतील, आमचे नाना असतील, सर्व या ठिकाणी सर्वांना विनंती आहे. तुमचा भाऊ निघून गेला आणि भावाच्या माध्यमातून त्या 2 मुलीला आबांची उणीव या ठिकाणी भासून देऊ नका. बापाची उणीव होतेच पण बापाची उणीव ठिकाणी भासून देऊ नका अशा ठिकाणी देवाकडे विनंती तुमच्याकडे नम्र विनंती करतो. आणि कीर्तन सेवेसाठी सुंदर या ठिकाणी महाराष्ट्रातील नामांकित गायनाचारी हजर आहेत. इथून सुरुवात केली की आमचे मामा आहेत हरिभक्तपणे आमचे मच्छिंद्र मामा आहेत, नारायण मामा जाधव आहेत, आमचे शिवाजी महाराज मते राजुरीचे भजनी मंडळ आहेत, मुळे मामा आहेत. आणि अगदी गोड सुंदर सेवा ज्यांनी केली का अगदी अध्यात्म या ठिकाणी तुमच्या आमच्या पुढे मांडलं महाराज असे असणारे शंकर महाराज शिंदे बाबा नक्कीच तुम्हाला पुढच्या वेळेस सप्ताहासाठी आम्ही आमंत्रित तुम्हाला नक्की करू. आणि अगदी त्या माध्यमातून अगदी गोड वाणी आहे, गोड स्वभाव तुमचा आहे, त्या माध्यमातून तुमचे मी आभार व्यक्त करतो. मते पाटील यांच्या माध्यमातून ग्रामस्थ भजनी मंडळ यांच्या माध्यमातून विनेकरी महाराज आहेत आणि जनाबाई आणि मुक्ताबाई जसे आपण पाहतो ना नामदेव कीर्तन करी पुढे देव नाचे पांडुरंग जनी म्हणे ज्ञानदेवा बोला अभंग. सूत्रसंचालन करण्यासाठी जनाबाई होत्या महाराज. आता म्हणतो मुलीचं कीर्तन नकोय, महिलांचं कीर्तन नको. सकाळची येते आहे अधिकार. कलियुगी उदारे हरीचे नाम या मंडपामध्ये सगळ्यांना अधिकार आहे. यारे यारे लहान तोर याती भरती नारी नर न करावा विचार नदगे चिंता कोणाची. सगळ्यांना अधिकार आहे. त्यापैकी बघा आपल्या गावामध्ये जनाबाई आणि सकोबाई ज्यांना आपण पाहतो का या दोन्ही ठिकाणी ताई माझ्या समोर उभा आहेत. 2 तास टाळ घेऊन त्यांनी कीर्तन शिवेसाठी साथ केली. एकदा दोघींसाठी सर्वांनी टाळी वाजवा. आणि बघा हे शिकण्यासारखे बरं, हे शिकण्यासारखे
आपल्या गावामध्ये नको वाटतं मग हरिपाटाला उभा राहायचं टाळ घेऊन, लाज वाटते. इथं येऊन आपण पावल्या खेळायच्या लाज वाटते. पण मुंबई पुण्याकडे जा महाराज, तिथं सगळं महिलांकडे हरिपाठ असतो. आम्ही मुंबऱ्याला हरिपाठ करतो ना महाराज. मुंबऱ्याला 50% ते 60% महिला मंडळ असतात. मुंबऱ्याला हातामध्ये टाळ घेतात महाराज, विनाय घेतात आणि हरिपाठ करतायत. अगदी जशी मीराबाई पायामध्ये पैंजण बांधून या ठिकाणी घुंगरं बांधून नाचायची का महाराज, जनाबाई भजन करायची, सखूबाई भजन करायची, सगळ्या ठिकाणी संत महात्म्या भजन करायचे महाराज. तशी या ठिकाणी या दोघी आपल्या गावामध्ये या ठिकाणी टाळ घेऊन आदर्शपूर्वक बघा वारकरी संप्रदायामध्ये सेवा केली. पुनश्च एकदा मी त्यांचे आभार व्यक्त करतो. आमचे गावचं भूषण हरिभक्तपरायण मूर्तीलान पण कीर्तनमान असणारे तेजेश महाराज यांनी देखील सुंदर अशी मृदंगाची साथ केली. आमचे प्रभाकर महाराज मते आहेत, बाबूराव महाराज ग्रामस्थ भजनी मंडळी, विष्णू तात्या आहेत, गोड सांशी टीम ज्यांचे आहेत, मयूर मंडप, राधाकृष्ण मंडप, आमचे दत्तभाऊ देवळकर यांची सिस्टीम आहे. आणि सर्वांना विनंती आहे, जेवण केल्याशिवाय कोणी जायचं नाही. ठिकाणी तुकोबऱ्याचं भजन होईल. तुकोबऱ्याचं भजन झाल्याच्या नंतर आपल्या हातामध्ये फुलं दिलेले आहेत, आपण फोटोच्या माध्यमातून आबाच्या त्या फोटोच्या माध्यमातून फेकायचे. सर्वांना विनंती आहे 2 मिनिटं फक्त भजन करा. तुकाराम 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 ज्ञानदेव तुकाराम, ज्ञानदेव तुकाराम, तुकाराम. विलंब 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 होतो